चला मित्रांनो, गणिताचा पहिला प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 2. हा प्रश्न तुमचा नापासचा प्रश्न. हे बघा, इथं काही विद्यार्थी नापास झाले, अजून इथे काही विद्यार्थी नापास झाले, वेगवेगळ्या विषयामध्ये झाले आणि इथं 2 विषयात नापास झाले. बघू काय ह्याचा एक फॉर्म्युला आहे बघा. खरे नापास असा एक फॉर्म्युला आहे. हा 12वीचा फॉर्म्युला आहे बघा. 12वीला गणितामध्ये असतो. खरे नापास बरोबर काय? हे बघा, नापास प्लस नापास वजा काय करतो आपण? दोन्ही विषयामध्ये नापास. दोन्ही विषयामध्ये नापास असा फॉर्म्युला आहे. काय होणार बघा, सुरुवातीला नापास कोण झाले? गणितामध्ये 35% विद्यार्थी. लिहून टाकू इथं मग. नापास आहे गणितातले 35% नापास, प्लस अजून कुठं? इंग्रजीमध्ये नापास झाले. किती टक्के? हे बघा, हे 40%. हे पण नापास, 40% विद्यार्थी हे नापास. मायनस दोन्ही विषयामध्ये आहेत 10% नापास. हे पण नापास आहे. मायनस 10%. काय होणार आहे बघा, दोघांची जर बेरीज केली आपण, 35 प्लस 40 हे होतात 75%. मायनस हे 10% करूया, त्यांची वजाबाकी होती बघा 65%. म्हणजे खरे विद्यार्थी नापास झाले 65%. पण त्यांनी विचारले काय आपल्याला, किती विद्यार्थी पास झाले? 5 विद्यार्थी विचारले. काय करणार मग? 5 बरोबर 100% मधून हे 65% विद्यार्थी नापास झाले, वजा करून घ्या. म्हणजे जी वजाबाकी ती 35%. म्हणजे 5 झाले विद्यार्थी किती? 35%. ऑप्शन क्रमांक 1. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5 आहे. त्यांनी सांगितलं सर्वात मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या, अशा प्रकारचा त्यांचा प्रश्न आहे. दिलेले नंबर आहे, तुम्हाला अंक बघा. तिने अंक दिले 0, 1, 2, 3, 4. यांच्यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. 5 अंकी ती पण बघूया. मोठ्यात मोठी संख्या देतो. मोठ्यात मोठी संख्या दिलेले नंबर तुम्ही काय करायचं असतं, उतरत्या क्रमाने मांडायचं असतं. उतरत्या क्रमाने मांडलं की मोठी संख्या तयार होऊन जाते. बघूया. हे बघा, 4, 3, 2, 1 आणि 0. ही झाली मोठी संख्या 5 अंकी. ठीक आहे, लहान बघूया. सर्वात लहान संख्या तीही 5 अंकी. आता दिलेले नंबर काय करायचे, तुम्ही चढत्या क्रमाने मांडायचे असतात. तर चढत्या क्रमाने 0 पासून सुरुवात नाही करायची. 0 का हा अंक नाही, मग तुम्ही करणार 1 पासून सुरुवात. 1, त्याच्यानंतर मांडायचा 0. चला पुढे बघा, 2, 3 आणि 4. हे झाले मोठ्यात मोठी संख्या. ही झाली 43,210 आणि लहानात लहान संख्या झाली 10,234. काय विचारला? फरक विचारला. दोन संख्यातला फरक विचारला. फरक म्हणजे वजाबाकी असतो. फरक म्हणजे वजाबाकी असतो. वजाबाकी करून घेऊया. याची जर तुम्ही वजाबाकी केली तर काय येते बघा, 0तून 4 गेले राहिले 6, एक इकडे दिला होता. मग 10तून 3 गेले राहिले 7. पुन्हा बघा, एक इकडे दिलं आपण, इथं झाले 11. 11तून 2 गेले राहिले 9. पुन्हा इथलचे 2 आणि इथलचे 3. तुमचं उत्तर आहे 32,976. पर्याय क्रमांक आहे 2. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 8 आहे. आता हा पूर्ण कोड प्रश्न आहे. काहीच माहित नाही आपल्याला कोणाला काय म्हणायचं, पण तुम्हाला सुरुवातीलाच एक गोष्ट सापडते. हा 35 आहे बघा, आणि 35 हा 2 संख्यांचा गुणाकार आहे म्हणतात. डॉलर गुणिले रुपये. आता तुम्ही त्या दोघांना पण एक किंमत ठरवायची. आता काहीतरी अशा 2 संख्या शोधा, यांचा गुणाकार 35 असला पाहिजे. तर 2 संख्या आहेत बघा, 5 आणि 7. 5 आणि 7 म्हणजे डॉलरला आपण 5 मानलं आणि रुपयाला आपण जर 7 मानलं, तर ह्या दोघांचा गुणाकार येतो बघा 35. पुढे बघा, अजून काय दिले त्याने, ई गुणिले डॉलर यांचा गुणाकार येतो 30. पण तुम्ही डॉलरची किंमत सुरुवातीला ठेवलेली, डॉलरची किंमत आहे 5 गुणिले 30 होण्यासाठी किती गुणाला पाहिजे? 6. तर दोघांचा 6 गुणिले 5 यांचा गुणाकार येतो 30. म्हणजे तुमच्याकडे ई ची किंमत झाली 6. पुढे बघा, इथे 63 आहे. हा 2 संख्यांचा गुणाकार आहे. तुमच्याकडे रुपया माहिती आहे, रुपयाची किंमत आहे तुमच्याकडे 7 गुणिले
आता 63 करायचे तर 7 गुणिले किती पाहिजे 63 होण्यासाठी? 7 गुणिले 9, 7 9 63. म्हणजे तुम्हाला इथं u ची किंमत मिळते 9. हे किमती तुम्हाला स्वतः पुट करायचे. हे बघा 7 9 63. ठीक आहे, तर 36 पाहिजे तुम्हाला. आता u आहे तुमच्याकडे 9. 36 होण्यासाठी 36 होण्यासाठी हे बघा, हे 9 ला किती गुणलं पाहिजे? 9 चौक 36. 4 ने गुणलं तर हे बघा 9 चौक 36, 36 होतं. म्हणजे हॅशटॅगची किंमत आहे 4. तुम्हाला तेच विचारलंय, हॅशची किंमत किती आहे? हॅशची किंमत 4 होती. ऑप्शन क्रमांक 2 आहे बघा, 4 आहे तुमचं उत्तर. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 12, इष्टिका स्थितीचा प्रश्न. आता तुम्ही इष्टिका स्थिती म्हटल्यानंतर ते फॉर्म्युल्यात वगैरे जातात, तसं काय फॉर्म्युल्यात वगैरे जाण्याची बिलकुल गरज नाही. फक्त काय करायचे, तुम्हाला ते तुकडे मोजायचे. तुकडे मोजत असताना बघा इथं सेंटीमीटर मध्ये दिलेले आहे. त्या सेंटीमीटरचं तुम्हाला काय करायचं, छोटे छोटे तुकडे बनवायचे. सेंटीमीटरचे मिलीमीटर मध्ये तुकडे बनवायचे. आता तुम्हाला माहिती असेल 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर असतं. तुमच्याकडे गणित आहे 12 सेंटीमीटर गुणिले 9 सेंटीमीटर गुणिले 5 सेंटीमीटर आणि भागिले करून टाका मिलीमीटर किती. हे बघा तिकडचं 4 मिलीमीटर, ते 4 मिलीमीटर, इकडचं 5 मिलीमीटर गुणिले इकडचं आहे 6 मिलीमीटर. ऍज इट इज वापरायचं नाही. हे बघा 12 सेंटीमीटर आहे, ह्याला जर मिलीमीटर केलं तर 12 गुणिले 10 होते बघा. तर ह्यांचा गुणाकार डायरेक्ट मारतो मी. 12 गुणिले 10 म्हणजे 120 मिलीमीटर. तिथाचं हे 9 सेंटीमीटर, 9 सेंटीमीटर म्हणजे त्याला जर गुणिले 10 केलं तरी होते 90 सेंटीमीटर. पुढे बघा 5 सेंटीमीटर, 5 गुणिले 10 50 मिलीमीटर भागिले, हे ऑलरेडी मिलीमीटर मध्ये आहे, 4 गुणिले 5 गुणिले 6. एवढंच काय होणार आहे बघा, 5 1 5, हा एक शून्य मध्ये टोटल झाले 10. बघा 6 1 6, 6 2 12, हा एक 4 1 4, 4 5 20. राहिलेला तो गुणाकार करून 5 गुणिले 90 गुणिले 10 गुणाकार करूया. हे बघा 9 5 45, हा एक शून्य, हा एक शून्य. एवढे तुकडे होते तुमचे 4500. लहान लहान तुकडे गेल्यास किती होणार तर 4500. ऑप्शन क्रमांक 4 हे एवढे तुकडे होणार. मित्रांनो पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 15 आणि हा पूर्ण प्रश्न घातांकाचा. काय करणार, ह्याला व्यवस्थित मांडून घेऊया एकदा, नंतर बघूया सॉल्व्ह करायचं. हे बघा 9चा घन गुणिले 81चा वर्ग, हा भागिले भागिले किती 27चा घन बरोबर किती 3 कंसात टाकले आणि डोक्यावर लिहिले बघा प्रश्नचिन्ह. त्याचा अर्थ काय, प्रश्नचिन्ह जागेत तुम्हाला नंबर सांगायचे. काय करणार, हे बघा सगळ्यांचा पाया हा 3 झाला पाहिजे आणि 3 पाया होतो कसा. बघा हा 9 कशाचा वर्ग आहे, 3चा वर्ग आहे. हे बघा 9 3चा वर्ग लिहितो मी, लिहिला. अगोदरचे 3 घातांक होता तो लिहून टाकूया गुणिले 81. 81 हा 3चा चौथा घात आहे बघा, आणि अगोदरचे हे 2 होते ते 2 लिहून टाकू भागिले 27. 27 म्हणजे 3चा घातांक 3चा तिसरा आणि डोक्यावरचे 3 सुरुवातीचे बरोबर 3चा प्रश्न. आता घातांकामध्ये एक नियम असतो, काय, घाताचा घात असेल तेव्हा घातांकाचा गुणाकार होतो. तर बघा घाताचा घात आहे, घाताचा घात आहे, घाताचा घात आहे, त्यांचा गुणाकार होतो. म्हणजेच पुढं काय होणार आहे बघा, हे 3चा घाताचा घात यांचा गुणाकार होणार आहे. 3 2 6 गुणिले हे बघा 3 4 2 8 गुणाकार भागिले 3चा यांचा गुणाकार 3 गुणिले 3 हे झालं 9 बरोबर 3चा प्रश्नचिन्ह. पुढे बघूया. पुन्हा एक घातांकामध्ये आणखी एक नियम आहे, कुठला तो इथे सांगतो मी. जेव्हा 2 संख्या गुणाकारात असतात
आणि त्यांचा पाया समान असतो तेव्हा घातांकाची बेरीज होते. तर बघा दोन संख्या गुणाकारात आहेत, पाया सारखा आहे, त्यांच्या घातांकाची बेरीज होणार. करूया बेरीज मग. आणि दोन्ही पैकी एकच पाया घ्यायचा असतो, म्हणजेच काय होणार आहे बघा आता 3. ह्या दोन्ही पैकी एक 3 घेतला, घातांकाची बेरीज मला फक्त 6 + 8 भागिले हा 3चा 9 बरोबर 3चा प्रश्न. बेरीज करून घेऊया. 3चा 14 भागिले 3चा 9 बरोबर 3चा प्रश्न. अजून एक नियम आहे, इथं 3 नियम होते. आता हा तिसरा नियम बघा. जेव्हा दोन संख्या भागाकारात असतात, आहेत भागाकारात, आणि त्यांचा पाया समान असतो, हे बघा इथं पण 3 आहे, इथे पण 3 आहे, पाया समान असतो, तेव्हा घातांकाची वजाबाकी होते. म्हणजे घातांकाची, आणि दोन्ही पैकी एक पाया घेतला, घातांकाची वजाबाकी मला म्हणजे 14 - 9 बरोबर इकडचा 3चा प्रश्न. ठीक, हे बघा 3 यांची जर वजाबाकी केली तर वजाबाकी येते 5 बरोबर 3चा प्रश्न चिन्ह. मग बघा पाया सारखा झाला, घातांकही त्यांचा सारखा असतो, म्हणजे 5 बरोबर प्रश्न. तुमचं उत्तर आहे 5. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. आता एक तुम्हाला काहीतरी अक्षर मालिका दिलेली, आणि त्या अक्षर मालिकेत काय सांगितलं बघा, एक्स हे अक्षर किती वेळा आले. कसं पण त्या एक्सच्या अगोदर तुम्हाला वाय पाहिजे, ज्याच्या अगोदर वाय पाहिजे, म्हणजे एक्सच्या अगोदर वाय पाहिजे, म्हणजे तुमची अशी जोडी पाहिजे एक्सच्या अगोदर वाय, ही जोडी किती वेळेस आली असं त्यांना म्हणायचं. पण ते म्हणतात फक्त एक्स किती हे अक्षर किती वेळा आलाय, पण एक्सच्या अगोदर पुन्हा सांगतात ज्याच्या अगोदर वाय हे अक्षर आहे असलंच पाहिजे, म्हणजे एक्सच्या अगोदर वाय हे असलंच पाहिजे, म्हणजे ही जोडी त्यांनी विचारली किती वेळेस आली. बघूया वाय आणि एक्स कुठं आहे, हे बघा इथे एक जोडी सापडते, वाय आणि ही एक जोडी एक. दुसरं बघा इथं वाय आहे पण समोर झेड, पुन्हा बघा इथे एक आहे वाय आहे एक्स आहे, ही एक 2, आणि इथे एक आहे बघा ही 3, अजून आहे कुठं एक्स आहे पण अगोदर पे, हे नाही का, म्हणजे किती 1 2 हे 3च वेळेस आहेत एक्स, असे एक्स 3च वेळेस आहेत त्यांच्या अगोदर वाय आहे. मग पर्यायामध्ये आहे बघा पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर. चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक आहे आपला 18. त्याच्यामध्ये दिले तुम्हाला किती त्रिकोण आहेत, त्रिकोण मोजायचे तुम्हाला. त्रिकोण मोजायचे आहे तुम्हाला बघा, खूप जास्त त्रिकोण दिसतील, आपण अगोदर लहान मोजूया. किती भरतात तर एकदम लहान मोजूया, त्याच्यानंतर मीडियम मोजूया, मध्यम मोजूया, आणि त्याच्यानंतर आपण मोठे मोजूया. अशा प्रकारे जाऊया आपण. लहान किती भरतात मोजूया. हे बघा 1 हा 1, हा 2, हे बघा हा 3, आणि हा 4. इथे 4 आहेत मला, तर इथे पण 4 आहेत. त्याला नंबर देऊ 5 6 7 8, हे बघा 9 10 11 12. लहान भरले 12. मध्यम मोजूया, मध्यम बघूया, जे लहान पण नाहीत आणि मोठे पण नाहीत. हे बघा हा 1, लगेच पुन्हा इथून बघा हा 2, हे बघा हा 1 हा 2, आणि पुन्हा लगेच असा होतोय बघा हा 3, इकडचा भाग 3, आणि हे बघा हा 1 4, म्हणजे प्रत्येकामध्ये पुन्हा इथे 4 होणार, हे 4, त्याच्यामध्ये 4 म्हणल्यानंतर ह्याच्यामध्ये पण 4च होणार, मध्यमचे 4 होतात. हे बघा हा 1 एवढा ट्रायंगल, इकडचा 1 2, हा वरचा 1 3, हा 1 4, इथे 4 होतात मध्यम, इथे 4 होतात म्हणल्यानंतर इथे पण 4च होतात मध्यम. बघूया कुठले कुठले. तर हे बघा इथून असं जर घेतला तर हा त्रिकोण होतोय 1, हा वरचा पाया धरला तर हे बघा हा होईल तुमचा 2, पुन्हा बघूया हा 1 होतोय बघा, हे बघा हा झाला 3, आणि हा झाला इकडचा 4, हे 4, इथे 4 इथे 4 इथे 4, मध्यम 4 4 8 12, हे झाले 12, हे मध्यम झाले 12. मोठे मोजूया, मोठे बघा हा पाया झाला तुम्ही, हे बघा इथून हे असा एक होतोय, हा एक मोठा. दुसरा बघूया
हे बघा इथून धरूया आता. हा इथून मोजला होता, आता हा इथून मोजा 1, आणि हा बघा हा दुसरा होतो, हा दुसरा, हे 2. अजून बघूया, वरी पाया ठेवूया आता. हे बघा हा जर पाया ठेवला तर हे बघा हा 1 होतोय, इथून बघा हे सुरुवात करूया, आणि हा एक दुसरा होतो, हा 2. टोटल मोजूया किती होतं. हे मोठे झाले 4, मध्यम झाले 12, आणि लहान झाले 12. 12 12 4 किती होतात, 12 प्लस 12 प्लस 4, टोटल किती होतात, हे 8 आणि झाले 28. त्रिकोण आहे तुमच्याकडे 28. प्रश्न पर्याय क्रमांक 1. मित्रांनो पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 22, आणि हा तुमचा अपूर्णांकांचा प्रश्न आहे. बघा काय होणार आहे, ज्यावेळेस वरी मायनस आणि छेदात पण मायनस, म्हणजे अंशात पण मायनस आणि छेदात पण मायनस असं असेल तेव्हा ते मायनस मायनस कट करून टाका. इथरचा मायनस मायनस कट होते. हे बघा इथं अंशात पण मायनस आहे, छेदात पण मायनस आहे, मायनस मायनस कट करून टाका. भागाकारात 2 मायनस असतील तर कट करायचं असतं, गुणाकारात पण 2 मायनस असतील तर कट करायचं असतो. इथं एक सिंगल मायनस राहतो, त्याला काही कट करू नका, तसं राहतो. काय होणार आहे बघा, व्यवस्थित मानून घ्या. फक्त इथं 85 झाले, 85/17 गुणिले इथं 13/91 गुणिले इथलचा -91 तसंच 69 तसंच होते बघा, -69 भागिले 3. बघूया, 17 1 17 भागाकार करूया, 17 5 85 वरी 5, 13 ने कमी करूया, 13 1 13, 13 7 91, ठीक आहे बघा, 23 1 23, 23 3 69. मानून घ्या. हे बघा इथं राहतं 5/1 गुणिले इथलचा 1/7 गुणिले इथं मायनस राहतोय बघा -3/1. आता एक सिंगल मायनस आहे म्हणजे उत्तर तुमचं मायनस मध्ये येतं. बघा हे प्लस मध्ये उत्तर आहे, पहिला पर्याय तुमचा जागेवर कॅन्सल होतोय. बघूया, वरच्यांचा गुणाकार करून घ्या, छेदांचा गुणाकार करून घ्या. कट होत असतं तर कट केलं असतं, पण इथं कुठलाही कट होत नाही. मग काय करणार तुम्ही, वरच्यांचा फक्त गुणाकार करून घेणार. 5 गुणिले 1 गुणिले 3 किती होणार, 5 त्रिक 15. पण एक सिंगल मायनस आहे ते तुम्ही उत्तराला देणार -15. छेदामध्ये बघा 1 गुणिले 7 गुणिले 7 यांचा जर गुणाकार केला तर 7 1 7 7 1 7 7. आता -15 इथं लावलं तरी चालतं, मायनस इथं लावलं तरी चालतं, किंवा मायनस हा पूर्ण अपूर्णांकाला लावलं तरी चालतं, कसाही मायनस चालतो. म्हणजे तुमचं उत्तर येतंय -15/7. -15/7 हा पर्याय क्रमांक 4 आहे. चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 24 आहे. एका सांकेतिक प्रणालीनुसार हा प्रश्न तुमचा कोडिंग आणि डिकोडिंगचा प्रश्न, एकदम छान प्रश्न आहे. कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न, त्याला सॉल्व्ह कसं करतात बघून घ्यायचा. तुम्ही बघा, पहिली लाईन आणि दुसरी लाईन यांच्यामध्ये काय काय कॉमन आहे, कुठला कोड कॉमन आहे हे बघा. तुम्हाला इथे दिसेल PUS हा एक कोड कॉमन आहे, STD हा एक कोड कॉमन आहे. इथं लिहून टाकतो मी PUS, आणि दुसरा कोड आहे STD. हे 2 कोड कॉमन आहेत. आणि इकडं काय कॉमन आहे, तर इकडं द कॉमन आहे, अजून इकडं इज कॉमन आहे. इथं लिहून टाकू मग, द आणि इज हे 2 कोड लिहून टाकले. ठीक आहे, पहिली लाईन आणि दुसऱ्या लाईन मध्ये सापडलं. पहिली लाईन आणि तिसऱ्या लाईन मध्ये काय कॉमन सापडते का बघूया. इथं PUS आहे, इथंही PUS आहे, म्हणजे PUS साठी काय असणार आहे बघा, PUS हे बघा इथं आहे PUS, इथं पण आहे PUS. PUS साठी इकडे काय कॉमन आहे बघा, द आहे. हे बघा इथं द आहे, लिहून टाकूया आपण PUS साठी द आहे. PUS साठी द आहे म्हटल्यानंतर STD साठी काय असणार आहे, STD साठी असणार आहे इज. इथे जवळ लिहून टाकू इज. मग जे जे कॉमन आहे त्याला त्याला आपण कट करून टाकूया, द कट करूया, द कट करूया. ठीक आहे, पुढे बघा, पहिली लाईन आणि तिसरी लाईन अजून काय कॉमन सापडते तुम्हाला बघा बरं का. BRO कॉमन, हा एक आणि हा एक, BRO कट करून टाकूया, इथं लिहून टाकूया BRO. लिहून टाकला. इकडे काय कॉमन असतं, कॅट आणि ब्युटिफुल, इथं 2 शब्द येतात. इथं बघा कॅट हॅज कॅट, मग इथं काय डॉग हॅज कॅट आहे ना,
कॅट कॉमन आहे बघा, इथं कॅट आहे, इथे पण कॅट आहे, म्हणजे BRO साठी आहे तुमच्याकडे कॅट. कट करून टाकला. एकच राहिला पहिल्यामध्ये RBM. त्याच्यासाठी काय इकडे एकच शब्द राहिला, कुठला? ब्युटिफुल. म्हणजे RBM साठीचा कोड आहे ब्युटिफुल. लिहून टाकू ब्युटिफुल. ठीक आहे. अजून काय बघा, पहिली लाईन संपली तुमची. आता दुसरी लाईन आणि तिसऱ्या लाईन मध्ये काय कॉमन सापडते का बघा, DIM कॉमन आहे. लिहून टाकू इथं DIM. कट करूया DIM ला. इकडे काय कॉमन आहे? डॉग कॉमन आहे बघा, डॉग. DOG. DIM चा अर्थ आहे डॉग. कट करूया, कट केला. पुन्हा TNH राहिला बघा, इथं लिहितो मी TNH. दुसरी लाईन, इथं फक्त TNH कॉमन आहे आणि इकडे काय कॉमन एकच राहिलंय बघा आता, ब्राऊन. TNS साठीच आहे ब्राऊन. ब्राऊन. ठीक आहे. पण विचारलंय का आपल्याला त्यांनी विचारलंय ह्यासाठीचा कोड सांगा. आता तुम्ही चौथी लाईन एकदा बघा. PUS गेलाय, DIM गेलाय, BRO गेलाय, PUS गेलाय. एकच राहिलंय तुमच्याकडे CUS. इथं लिहितो मी CUS. इकडे एकच कोड राहिलाय, काय? हॅज. आणि तुम्हाला त्यांनी ह्यासाठीच विचारलंय, ह्यासाठीचा कोड आहे CUS. पर्याय क्रमांक आहे 4. CUS हे तुमचं फायनल उत्तर. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 28 आहे बघा. आणि तुम्हाला संत्र्यांचे काय पेटे दिलेत ते, आणि पेट्यातले गट सांगितले त्यांनी. कसे गट करायचे बघा, 15, 25 आणि 30 असे गट करायचे. याप्रमाणे गट केल्यास प्रत्येक वेळी 6 संत्री कमी पडतात. 6 संत्री कमी पडणार आहेत असे गट केल्याच्या नंतर पडतात. तर पेटीत कमीत कमी किती डझन संत्री आहेत? कमीत कमीचा अर्थ असतो मित्रांनो, कमीत कमी म्हणजे लसावी. दिलेल्या संख्यांचा बिलकुल लसावी काढून घ्यायचा. बघूया लसावी किती येतो. 15, 25 आणि 30 यांचा जर लसावी काढला किती तो, सगळ्यांना भाग झालेली संख्या 5 आहे. 5 ने भाग देऊया. हे बघा, 5 त्रिक 15, 5 ने 25 ला भाग देऊ, 5 5 25 आणि 5 6 30. आता तिघांना भाग जाणारी संख्या नाही, पण दोघांना भाग जाणारी संख्या आहे. दोघांना भाग जाणारी संख्या आहे 3. हे बघा, 3 1 3. 5 ला भाग जात नाही, 5 तसेच ठेवा आणि 3 2 6. ठीक आहे. एक एकाला संपूया. आता 5 ला संपूया. बघा, 5 1 5, 2 तसेच ठेवूया, शेवटी 2 ला संपूया. बे 1 बे. ठीक. तुमचा लसावी किती येतोय बघूया. डाव्या संख्यांचा गुणाकार करायचा असतो. हे बघा, 5 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 2 किती होतं लसावी बघा. 5 त्रिक 15, 15 5 75, 75 दोन्ही 150, म्हणजे लसावी आला तुमच्याकडे 150. ठीक आहे. म्हणजे 150ची एक पेटी व्हायला पाहिजे, पण त्याला किती कमी पडतात? प्रत्येक वेळेस 6 कमी पडतात. 6 कमी पडतात म्हणल्यानंतर 6 तेवढे मायनस करून टाका, म्हणजे किती संख्या होईल? 144. 144 मिळणार तुम्हाला. 144. तुम्हाला परत त्यांनी काय विचारलंय? डझन मध्ये विचारलंय. तुम्हाला माहितीये एक डझन, एक डझन म्हणजे किती असतात? 12. तुमच्याकडे किती? तर 144. तर तुम्ही म्हणणार 144 म्हणजे किती डझन? तिरकस गुणाकार करणार. 1 गुणिले 144 भागिले 12. 12 ने कमी केलं तर हे होते 12, म्हणजे किती डझन? 12 डझन होणार बघा. 12 डझन संत्री होणार ती. 12 डझन ऑप्शन मध्ये आहे, पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर. चला पुढचा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 31 आहे बघा, आणि पूर्ण प्रश्न हा दिशावरचा आहे. प्रश्न खूप मोठा दिसायला दिसतोय, पण प्रश्न खूप साधा आहे. साधा आणि एकदम सरळ. बघूया. सगळ्यात अगोदर तुम्हाला दिशा माहिती पाहिजे. तर तुमच्या उजव्या बाजूला, वहीच्या बोर्डच्या जिथं पण बसला तुम्ही, तुमच्या उजव्या बाजूला पूर्व असते बघा. इथं लिहून टाकतो मी पूर्व. पूर्वच्या बरोबर अपोजिट साईडला, विरुद्ध दिशेला पश्चिम असते. पश्चिम. तुमच्या वहीच्या बॉटमला, बोर्डच्या खालच्या बॉटमला इथे असतं बघा दक्षिण. हे बघा दक्षिण. दक्षिणच्या बरोबर अपोजिट साईडला वरती असते उत्तर. पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये असते बघा इथं आग्नेय. आग्नेयच्या समोर असते इथं वायव्य.
जागा कमी जरा समजून घ्या. आणि उत्तर आणि पूर्वच्या मध्ये असते बघा ईशान्य, आणि इकडे असते नैऋत्य. ह्या तुमच्या दिशा. ह्यांना आपण सगळ्यांना जोडून घेऊया. हे बघा जोडून घेऊया. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर जोडून घेतला. आग्नेय वायव्य जोडला, इकडे आग्नेय जोडला, ईशान्य जोडला, इकडे नैऋत्य. पुन्हा काय होणार आहे बघा, एक सर्कल काढूया. हे बघा सगळ्यांना जोडणारा पॉईंट काढूया. जर असा पॉईंट काढला तर असे पूर्वला इकडे घेतो. हा सर्कल असतो 360 अंशाचा. 360. तर 360 अंशाचे जर दोन तुकडे केले, हे बघा असे जर दोन तुकडे केले तर हा मोठा तुकडा होतो 180. नंतर कट करतो मी, सुरुवातीला लिहून दाखवतो मी. हा झाला बघा 180. हा पूर्ण मोठा तुकडा झाला 180. आणि ह्या 180 चे पुन्हा जर अर्धा तुकडा केला तुम्ही, हा पूर्ण इकडचा भाग 180, हा पूर्ण एवढा. आणि हे 180 ला जर तुम्ही पूर्ण अर्ध्यातून तोडला, हे बघा हे असं 180 ला जर तोडलं तर 180 चे दोन तुकडे होणार, हा वरचा भाग आणि हा खालचा भाग. मग आता 180 ला आपण तोडूया. 180 ला जर तोडलं दोन भागामध्ये तर काय होणार आहे बघा, हा भाग होणार आहे 90चा, हा भाग होणार आहे 90. 90 90 180 होते. ठीक आहे. ह्या 90 ला सुद्धा हा 90 आहे पूर्ण बघा, हा असा पूर्णतः 90 आहे. हा पूर्णतः 90 आहे. 90 ला जर दोन भागात तोडलं तर हा भाग होतोय 45, हा भाग 45 होतोय. म्हणजे याचा अर्थ असा, मुख्य दिशा आणि उपदिशा ह्यांच्यामध्ये 45 अंशाचा कोण असतोय, उपदिशा आणि मुख्य दिशा 45. मग इथं पण 45च असणार आहे बघा, लिहून टाकतो मी 45. सगळ्यांमध्ये 45 अंशाचा कोण असेल, इथं पण 45 असेल, इथंही 45 असेल, आणि इथंही 45 असे कोण. ठीक. आता बघूया, सुरुवातीपासून बघूया. संजय नावाचा व्यक्ती आहे, तो कुठं तोंड करून उभा आहे, तो पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. पश्चिम दिशा इथे, पश्चिम दिशा बांधतो काय, इकडे तोंड करून उभा आहे. ठीक आहे, राहिला उभा, काय अर्थ. पुढं काय करून उभा, काही वेळाने तो म्हणतो, काही वेळाने तो 180 अंशाच्या कोणामध्ये घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, काट्याच्या दिशेने हा शब्द. घड्याळीचा काटा कसा फिरतोय बघा, इथं जर असं घड्याळीचा काटा असेल तर घड्याळीचा काटा असा फिरतो, पूर्ण असा फिरणार, इथून असा फिरणार 180 अंश कोण, म्हणजे घड्याळीचा काटा असा फिरणार, असा फिरणार आहे. आणि उलटा म्हणलं तर असा फिरणार, इकडे फिरणार. हे बघा उलटा म्हणलं तर इकडे बांध दाखवलाय मी, आणि काट्या दिशेने म्हणलं तर इकडे बांध दाखवलाय. ठीक आहे. पुढे काय होणार आहे बघा, आता किती फिरतो तो 180 अंश असतो. सुरुवातीला त्याचा चेहरा होता पश्चिमेकडे, घड्याळीच्या काट्याच्या दिशेने 180, म्हणजे इकडे तो 180 जाणार आहे. 180 म्हणजे कुठे येणार बघा, 45 45 45 45, हे टोटल झालं 180. म्हणजे आता त्याचा चेहरा होणार आहे पूर्वेकडे. आता तो पश्चिमेकडे पाहत नाही, तो पूर्वेकडे पाहतो. पाहिलं त्याने पूर्वेकडे. ठीक आहे. पुन्हा काय म्हणते, पुन्हा 45 अंश कोणात घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने फिरतो. उलटी दिशा इथे होता, उलटी दिशा म्हणल्यानंतर असा फिरणार आहे तो 45. हे बघा इथं 45 आहे, मुख्य दिशा, तो येणार होता उपदिशा. म्हणजे त्याचा चेहरा झाला आता ईशान्य, हा झाला 45 अंश. ठीक आहे. पुन्हा काय म्हणतो, पुन्हा काही वेळाने तो 225 कोण खूप मोठा दिला मला, 225 अंश कोणात घड्याळाच्या काट्याच्या पुन्हा उलट्या दिशेने फिरतोय बघा, उलट्या दिशेने फिरतोय, उलटी दिशेमध्ये इकडे फिरतोय. 225 किती होणार बघा, 45 45 90 होता, इथे 135 होता, पुन्हा इथे 180 होईल. 180 प्लस 45 हे होतं 225. म्हणजे त्याचा चेहरा आता इकडे झाला, इकडे म्हणजे कुठं, दक्षिणेकडे झाला. पुन्हा काय म्हणतो बघा, तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेस आहे, कोणत्या दिशेस आहे, दक्षिणेकडे आहे. पर्याय क्रमांक आहे दक्षिण बघा, 1 नंबर, हे तुमचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 35 आहे बघा, वयवारीचा प्रश्न. वाटतोय तसा वयवारीचा, पण थोडं मॅथमॅटिक्स आणि थोडीशी वयवारी. ठीक आहे, बघूया. काय म्हणते, राम आणि श्याम यांचे एकत्रित वय, ह्या दोघांचं एकत्रित वय हे श्याम आणि कोण, मोहन यांच्या एकत्रित वयापेक्षा 10 वर्षांनी जास्त. मी तुम्हाला गणित म्हणून मानून जातो. हे बघा, राम आणि श्याम
ह्या दोघांचं एकत्रित वय हे कुणाच्या श्याम आणि मोहन या दोघांच्या एकत्रित वयापेक्षा हे 10 वर्षांनी जास्त, हे 10 वर्षांनी जास्त. आता तुम्हाला बघा हे 10 वर्षांनी जास्त, तरी तुम्ही 10 वर्षांनी जास्त तुम्हाला इक्वेशन सॅटिस्फाईड करावं लागतं. कसं करणार? समजा ह्याला 10 वर्ष दिले तर काय होणार आहे? इक्वेशन सॅटिस्फाईड होणार आहे, दोन्ही पण बरोबर होणार आहे. जे लहान आहे त्याला 10 देऊन टाका. हे बघा 10 वर्ष ह्याला देऊन टाकले की हे 10 वर्षांनी जास्त होतं, ह्याला 10 दिले की हे दोघं पण बरोबर झाले, बरोबर दाखवले मी आता तुम्हाला. आता लक्ष द्या काय काय होणार आहे. दोघंही बरोबर, राम आणि श्याम यांच्या दोघांचं वय हे श्याम आणि मोहन यांच्यापेक्षा 10 वर्षांनी जास्त होतं, पण ह्याला 10 दिले की काय होतात? हे दोन्ही इक्वेशन सॅटिस्फाईड होतात. आता सॅटिस्फाईड झाले, काय होणार आहे बघा, श्याम इकडे प्लस आहे, पलीकडे गेला की मायनस होणार. पुन्हा काय होणार बघा, इकडे राहतो फक्त राम. राम बरोबर हे अगोदरचा श्याम प्लस मोहन अधिक 10 होते. श्याम इकडे प्लस आहे, इकडे आला की मायनस होतोय, श्याम मायनस झाला. हा श्याम आणि हा श्याम प्लस श्याम आणि मायनस श्याम कॅन्सल झाले. मग राम बरोबर काय होते बघा, राम बरोबर मोहन प्लस 10 एवढंच राहील. पुन्हा काय होणार बघा, हा 10 इकडे प्लस आहे, इकडे आला की काय होणार आहे? मायनस होणार आहे. माहिती लिहून टाकतो, राम मायनस 10 बरोबर मोहन, असं तुमचं इक्वेशन बनतं. म्हणजे मोहनचं वय हे रामच्या वयातून 10 वर्षे मायनस केल्यानंतर मिळतंय, असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं तर बघा, इथे लिहितो मी राम आणि इकडे लिहितो मी मोहन, असे दोन व्यक्तीचे वय लिहिले, नावं लिहिली. हे बघा, समजा रामचं वय 20 वर्ष असेल तर मोहनचं वय किती? बघूया, त्यांचा प्रश्नच आहे की मोहन हा रामपेक्षा किती वर्षांनी लहान आहे. किती वर्षांनी लहान आहे असं म्हणतात ते, किती वर्षांनी लहान आहे बघूया. राम जर 20 वर्षाचा असेल तर मोहन किती वर्षाचा असेल? हे बघा, रामचं वय 20 वर्ष मानलंय, 10 मायनस करूया बरोबर मोहन. मग बघूया काय होते, तर दोघांची वजाबाकी केली तर 10, म्हणजे मोहनचं वय झालं 10 वर्ष. मांडूया इथं 10 वर्ष. सांगा, रामचं वय 20 वर्ष, मोहनचं वय 10 वर्ष, किती वर्षांनी लहान आहे? 10 वर्षांनी लहान आहे. मोहन हा 10 वर्षांनी लहान होतोय बघा, होतोय का नाही बघा, मोहन हा 10 वर्षांनी लहान आहे. पर्यायामध्ये बघा कुठे, 10 वर्षांनी मोठा नाही चालणार, 15 वर्षांनी मोठा नाही चालणार. माहिती अपुरी बिलकुल नाही, माहिती पूर्ण आहे. तुमचं पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, 10 वर्षांनी लहान. चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 38 आहे बघा. प्रश्न काय म्हणते, 4 ते 5च्या दरम्यान घड्याळाचे काटे किती वाजता एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असते? याचा अर्थ काय बघा, विरुद्ध दिशेला म्हणजे 180 अंशाचा कोन किती वाजता होईल असं म्हणतात ते. ज्यावेळेस तुमच्याकडे दिलेला वेळ हा 12 ते 6च्या दरम्यानचा असेल, काय म्हणतो मी, इथून असा असेल 12 ते 6च्या दरम्यानचा असेल, त्यावेळेस फॉर्म्युला वेगळा वापरायचा. आणि 6 ते 12 असा असेल तेव्हा फॉर्म्युला वेगळा वापरायचा. आता तुमच्याकडे 12 ते 7, 4 ते 5 आहे, हा वेळ आहे म्हणजे 12 ते 6च्या दरम्यान आहे. तेव्हा जेव्हा 12 ते 6 असेल तेव्हा फॉर्म्युला वापरायचा बघा तुम्ही, 11/2 m मायनस 30h बरोबर 180 अंशाचा कोन, हा फॉर्म्युला वापरायचा. कधी? वेळ जर 12 ते 6च्या दरम्यानचा असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा, आणि वेळ जर 6 ते 12च्या दरम्यानचा असेल त्यावेळेस फॉर्म्युला वापरायचा 30h मायनस 11/2 m बरोबर 180 अंशाचा कोन, हा फॉर्म्युला वापरायचा. पण तुमचे 4 ते 5 हा वेळ आहे बघा, इथे 4 ते 5 म्हणजे 12 ते 6च्या दरम्यानचा आहे, म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा 11/2 m मायनस 30h बरोबर 180 अंशाचा कोन. बघूया आपण काय काय होतं. फॉर्म्युला पुन्हा म्हणतो मी एकदा, हा हे बघा 11/2 m मायनस 30h बरोबर 180 अंशाचा कोन. हे बघा इकडे सगळीकडे दिलं तुम्हाला 4 वाजून 4 वाजून 4 वाजून 4 वाजून, म्हणजे नक्कीच 4 वाजून काहीतरी मिनिटं झाले, ते मिनिटच काढायचे. इथं हे दिलेलं बघा, मिनिटं काढायचे. मांडूया 11/2 m मायनस 30
आता एच किती घेणार, 4 वाजून येतं मग 4 घेणार, 4 बरोबर 180. मानतो पुन्हा 11/2 m मायनस 3/12 म्हणजे 120 झाला बरोबर 180. 120 इकडे मायनस आहे, पलीकडे गेला की तो प्लस होतो. म्हणजे इथं मानतो बघा मी, हे बघा 11/2 m बरोबर हे अगोदरचे 180 प्लस हा 120 पलीकडे जाऊन प्लस झाला. मग काय होणार आहे, 11/2 m बरोबर यांची जर बेरीज केली तर बेरीज होती 300. इथे मानूया 2 इथं भागाकारात आहे, इकडे आला की तो गुणाकारात होईल. 11 अंशात इकडे आले की छेदात होईल. म्हणजेच इकडे राहतोय फक्त m बरोबर 300 गुणिले हा 2 इकडे गुणाकारात गेलाय बघा, हे गुणिले 2 भागिले 11 अंशात आता इकडे आला की छेदात, म्हणजे m बरोबर 300 दोन्ही 600 होता भागिले 11 होता. भागाकार करूया, 11 1 11, 11 5 55, 5 राहिले, 11 चौक 44, 50 मधून 44 गेले ते 6 राहतात आणि छेदातले हे 11. हे बघा किती, 4 वाजून लिहितो मी, 4 वाजून किती म्हणते तर 54.611 मिनिटांनी दोन्ही काटे एकमेकांच्या विरुद्ध येतील. म्हणजे पर्याय क्रमांक आहे तुमच्याकडे 4. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 40 बघा. हा रांगेतील व्यक्तीचा प्रश्न आहे. त्याचा एक फॉर्म्युला असतो बघा, तो लिहितो मी. रांगेतील एकूण व्यक्ती कसे काढणार, तर बघा कसे काढायचे. डावी बाजू प्लस उजवी बाजू -1 करायचा. -1 काय करायचा, एकाच व्यक्तीला डावीकडून पण नंबर दिला असतो, उजवीकडून पण नंबर दिला असतो, एकाच व्यक्तीला डबल नंबर दिला असतो, म्हणून 1 मायनस करायचा असतो. मग बघूया कोणी आपल्या एका रांगेतील एक व्यक्ती डावीकडून 17वा लिहून टाकू. डाव्या बाजूकडून तो 17वा आहे प्लस व उजवीकडून 20वा आहे, उजवीकडून 20वा -1. बेरीज करूया, बेरीज होती यांची 37 -1 वजाबाकी केली तर 36, म्हणजेच रांगेतील एकूण व्यक्ती आहेत 36. 36 पर्याय क्रमांक आहे 2. 36 हे तुमचं उत्तर. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 43. तुम्हाला एक त्रिकोण दिलाय. आता त्रिकोण कोणता आहे तुम्हाला बिलकुल सांगितलं नाही, पण त्यांनी सांगायला पाहिजे होता हा कुठला त्रिकोण आहे. आणि त्यांनी 3 बाजूंचे माप दिले, तर एक 9 सेंटीमीटर दिला, दुसरा 12 सेंटीमीटर दिला आणि तिसरा 15 सेंटीमीटर असे दिले. तर मग बाजूंचे माप त्यांनी, म्हणजे हा काटकोन त्रिकोण आहे बघा. 9 12 15 हा त्रिकूट आहे आणि हा काटकोन त्रिकोणाचा त्रिकूट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे बघा 9 जर उंची असेल, 12 पाया आहे, 9 12 तिसरं मोजमाप आहे त्यांच्याकडे 15. इथं काटकोन आहे 90 अंशाचा कोण आहे. काटकोनासमोरील बाजू काय असते, कर्ण असते बघा. ही बाजू आहे तुमच्याकडे कर्ण. मग काय होणार आहे बघा, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर फॉर्म्युला आहे. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर फॉर्म्युला काय, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची असा फॉर्म्युला आहे. मग 1/2 गुणिले त्यांनी 3 माप दिले, तर हे बघा 9 12 15 मोठी जी बाजू असते ते कर्ण असतं. कर्ण तुम्हाला इथे कुठेही वापरायचं नाही, पाया आणि उंची वापरायची तुम्हाला. पाया आहे 12 गुणिले उंची आहे 9. मग ह्या 15 कशाला दिले, 15 हे तुम्हाला फसवण्यासाठी दिलेलं आहे. 15 कर्ण आहे, कर्ण कुठेही वापरायचं नाही. ठीक आहे, पुढे बघूया. आता कमी करूया, 2 ने 12 ला भागूया, बे एक बे बेसकून 12. काय काय राहिलं, 1 गुणिले 6 गुणिले 9. हे बघा 9 सके 54, 54 गुणिले 1 म्हणजे 54, 54 सेंटीमीटर हे तुमचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक आहे 2. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 44 आहे. काय म्हणते बघा, ए व बी 2 नळ स्वतंत्रपणे चालू केल्यास 36 तासात व 45 तासात एक हौद पूर्ण. 2 नळ आहेत म्हणून घ्या, ए आणि बी. ए नळाने पूर्ण हौद भरण्यासाठी लागतात 36 तास आणि तोच हौद बी नळाने भरण्यासाठी लागतात 45 तास. मला सॉल्व्ह करण्याची पद्धत बघा.
दोन्ही नळ एकत्रपणे सुरू करायचे तुम्हाला. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास तो आहोत किती वेळेत भरेल. दोन्ही नळ एकत्रितपणे चालू करायचे, त्याचा अर्थ असा की दोघांची बेरीज करायची तुम्हाला, आणि बेरीज करताना एक अंशात ठेवून करायचं. आता एकच अंशात का ठेवायचं ते मी रेग्युलर लेक्चरला सांगतो. 1/36 प्लस 1/45 हे बघा, 36 आणि 45 यांचा छेद सारखा करून घेणे किंवा दोघांचा लसावी काढून घेणे. 36 आणि 45 यांचा लसावी येतो बघा 180. लसावी आला 180, छेदांचा लसावी छेदात मानला. पुढे बघा, ह्या 36ला कितीने गुणलं पाहिजे 180 होण्यासाठी. तर ह्या 36ला जर 5ने गुणलं तर 180 होते बघा. छेदाला 5ने गुणलं, अंशाला 5ने गुणून टाका. ह्या 45ला कितीने गुणलं पाहिजे 36 होण्यासाठी. तर ह्या 45ला जर तुम्ही 4ने गुणलं, 45 चौक 180 होता, अंशाला पण 4ने गुणून टाकायचं. या दोघांचा गुणाकार 1 गुणिले 5 म्हणजे 5. इथे प्लस आहे तर प्लस वापरा. 4 गुणिले 1 म्हणजे 4. चला ठीक आहे, अंशांची बेरीज करून घेऊया. आता काय होणार आहे बघा, 5 + 4 9, 9/180. इथं अंशात 1 ठेवला होता, म्हणजे हे आपण एका तासात कॅल्क्युलेट केलेलं होतं. त्याला तुम्ही फक्त काय करा, आता फक्त फिरून घ्या. 9/180 होता, त्याला जर फिरवलं तर होतोय हा 180/9. कमी करूया, 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, हा 0 ठेवूया, म्हणजे होतात बघा 20 तास. 20 तास पर्याय क्रमांक आहे. 81 तास पहिला पर्याय क्रमांक, दुसरा आहे 19 तास, तिसरा आहे 18 तास, चौथा आहे 20 तास. हे तुमचं उत्तर. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 45 आहे, आरशाचा प्रश्न. मी आरशाचे तुम्हाला 2 प्रॉपर्टी सांगतो, फक्त त्या 2च प्रॉपर्टी. एक काय असते बघा, आरशामध्ये जर तुम्ही एखादी वस्तू बघितली तर तुमची जी मूळ डावी बाजू असते ते आरशात बघितल्यास उजवी दिसते, आणि तुमची जी मूळ उजवी बाजू असते ती आरशात तुम्हाला डावी दिसत असते. हे त्याच्या 2 प्रॉपर्टीज आहेत. मग बघा, डावी बाजू उजवी दिसणार आहे आणि उजवी बाजू डावी दिसणार आहे. एवढंच 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. चला ठीक आहे, बघूया. ही तुमची प्रश्न आकृती आहे आणि एकाचे 4 पर्याय आहेत. हा पहिला पर्याय, हा दुसरा पर्याय, हा तिसरा पर्याय, हा चौथा पर्याय. ह्या आरशातील प्रतिमा आहेत हे तुम्हाला दाखवलेलं. मग काय होणार आहे बघा, पहिला प्रश्न बघा, हा बाण आहे जो उजवीकडे दाखवलेला बाण आहे. उजवी बाजू तुम्हाला डावी दिसणार आहे, म्हणजे हा बाण तुम्हाला डावीकडे दिसणार आहे. हे बघा, पहिलेच रेषा ही, पहिलाच बाण आहे हा, पहिलाच इथं आहे, इथे नाही, म्हणजे हा पर्याय बसणार नाही. इथं पण बाण नाही, पहिल्या आकृतीमध्ये नाहीच आहे इथं. हे का, पहिला बाण दिसला पाहिजे पण इथं बाण नाही, फक्त इथं रेष आहे, त्याच्यामुळे ही पण आकृती बसणार नाही आणि ही पण आकृती बसणार. ठीक आहे, पहिली आणि तिसरी ऑप्शन तुमच्याकडे आहे आता. ठीक आहे, मग दुसरी रेष आहे, दुसरी रेष बिलकुल चालती बघा. हे बघा, दोन्हीकडे पण आहे. पहिला बघा, उजवीकडे बाण आहे तो तुम्हाला डावीकडे दिसतोय, दोन्ही आकृती दिसतोय, इथं पण दिसतोय, इथे पण दिसतोय. ठीक आहे, आता तिसरा बाण बघा तुम्ही, हा जो बाण आहे हा सुद्धा उजवीकडे दाखवलेला आहे. मग इथे तुम्हाला तो उजवीकडे दिसला पाहिजे, पण इथं बघा तुम्हाला तो उजवीकडे दिसतोय, इथं उजवीकडे आहे, इथं तुम्हाला उजवीकडे दिसतोय, पण उजवीकडे नाही, तो उजवी बाजू डावी होती, म्हणजे तुम्हाला हा डावीकडे दिसला पाहिजे. हे बघा, डावीकडे इथे दिसतोय, इथे दिसत नाही, इथे उजवीकडे दिसतोय, इथे डावीकडे दिसतोय, म्हणजे अपसूकपणे तुमची पहिली आकृती सुद्धा जागेवरच कॅन्सल होती. पर्याय क्रमांक तुमचं 3 ही आकृती येऊन जाते. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49 आहे. एका बागेत काय केलं बघा, आंबा आणि चिकूच्या झाडांची तुम्हाला संख्या दिली. आज संख्यांचं प्रमाण दिले तुम्हाला 2 जसे 3 प्रमाण. ठीक आहे, मानून घ्या आपण. सुरुवातीला हे बघा, इथं मानतो मी आंबा, इथं मानतो मी चिकू. यांच्या संख्यांचं प्रमाण दिलंय तुम्हाला 2 जसे. ठीक आहे, प्रत्येकासोबत तुम्ही x जोडून घ्या. जोडला. ठीक आहे, आता काय होते बघा, जर त्या बागेत आंब्यांची किती झाडे, 6 झाडे लावली, आंब्यांची 6 झाडे लावलेत म्हणजे वाढवलेत बघा. हे बघा, आंब्यांची 6 झाडे वाढवूया. ठीक आहे, पुन्हा काय केलं, आणि चिकूची 6 झाडे कमी केली. तर कमी केली म्हणजे मायनस करूया बघा, 3x - 6. असं केल्याच्या नंतर काय होतं, तर त्यांच्या संख्यांचे गुणोत्तर 4 जसं 5 होते. हे बदल केल्यामुळे त्यांच्या संख्यांचं नवीन गुणोत्तर तयार होते. काय होणार आहे, 4 जसे 5. यांची मांडणी करत असताना काय करायचं, अंश आणि छेद स्वरूपात करायचे. म्हणजेच काय होणार आहे बघा, 2x + 6 आंबा झाला,
चिकू किती 3x-, बरोबर. त्यांच्या संख्यांचं नवीन गुणोत्तर आहे बघा 4/5. 4 जसे 5ला 4/5 लिहिले. ठीक आहे. 5ने अंशाला गुणा, 4ने छेदाला गुणा. हे बघा 5ने अंशाला गुणा, अंशाला म्हणजे 2x अधिक 6ला, बरोबर. हा बरोबर. 4ने छेदाला गुणून घ्या, 4 गुणिले हे बघा 3x-6. ठीक आहे. पुढं काय होतंय बघा, 5ने पूर्ण ह्याला गुणून टाका, 5ने एकदा 2x ला गुणून टाकायचं, नंतर 5ने एकदा 6ला गुणून टाकायचं. 5ने 2x ला गुणलं तर हे होते बघा 10. हा प्लस आहे, मांडून टाका. हे बघा 5 गुणिले 6 केलं तर 5 × 30 होते. हा इथला बरोबर. 4ने 3x ला एकदा गुणून टाका, 4ने 6ला गुणून टाका. 4ने जर 3x ला गुणलं तर हे होते बघा 12. इथं वजाबाकीचं चिन्ह आहे, मायनस करून घ्या. हे बघा 4 गुणिले 6 म्हणलं की 24 होता. चला आता काय करणार बघा, नंबर एका साईडला आणा, x पलीकडे साईडला. जो छोटा आहे 10x आणि 12x, जो लहान आहे त्याला पलीकडे फिरवा. इकडे बघा 30 आणि 24 मध्ये 24 इकडे मायनस आहे, इकडे आला की तो प्लस. म्हणजेच काय होणार आहे बघा, हा 30 प्लस हा 24 इकडे प्लस, बरोबर. हा जो 12x आहे जशाला तसा आहे, हा 10x इकडे प्लस होता, पलीकडे गेला की मायनस 10. त्यांची दोघांची बेरीज केली तरी इथे बघा 54, बरोबर. इकडची वजाबाकी ती 2 आहे. 2 इकडे गुणाकारात, इकडे आला की भागाकारामध्ये, म्हणजे 54 भागिले 2 बरोबर x. त्याचा भागाकार केला तर भागाकार येतोय बघा 27, म्हणजे x ची किंमत आली 27. आता काय म्हणतात ते, तर त्या बागेत आंब्यांची किती झाडे आहेत? आंब्यांची झाडे विचारले, मग आंबा बरोबर मानूया. आंबा बरोबर, आंबा किती होता तुमच्याकडे, 2x प्रमाण होतं, 2x इकडे मानूया. हे बघा 2x. मग काय होणार आहे, 2 ह्याच्यामध्ये गुणाकार असतो, गुणिले x ची किंमत ठेवा, x ची किंमत आहे 27. 27 दोन्ही 54, म्हणजे आंब्याची 54 झाडे होती. पर्याय क्रमांक 1, 54 झाडे. चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 53 आहे बघा. 2 व्यक्ती तुमच्याकडे, एक आहे अभिजित आणि दुसरा आहे सचिन. यांनी काय केलंय, एका बँकेकडून समान कर्ज घेतलं, म्हणजे 4,000 घेतलं असेल दोघांनी 4,000 घेतलं, 5,000 घेतलं असेल दोघांनी 5,000 घेतलं, 6,000 घेतलं असेल दोघांनी 6,000 घेतलं, माहित नाही किती घेतलं. आणि त्यांचा दर सुद्धा सारखाच, जेवढा पण असेल ते एकाच दराने घेतलं, सरळ व्याज आहे, पुढे चक्रवाढ नाही. हे पुढे बघा, अभिजितने 2 वर्षासाठी 8,680 रुपये व सचिनने 5 वर्षात 11,200 रुपये भरून कर्जाची परतफेड. ठीक आहे, इथं लिहून टाकतो. तर तुम्ही सचिनने काय केले बघा, 5 वर्षात किती परतफेड केली बघा, 11,200 रुपये परतफेड केली. परतफेड केली म्हणजे ही रास भरलेली, ह्याच्यामध्ये मुद्दल पण भरलंय आणि व्याज पण भरलंय, दोन्ही गोष्टी भरल्यात. कुठलं, मुद्दल आणि व्याज दोन्ही मिळून त्याने भरले आणि परतफेड केली 5 वर्षात. सचिनने, अभिजितने बघा, अभि लिहितो मी इथं, अभिने काय केलंय 2 वर्षात, 2 वर्षात भरले 8,680, 8,680 रुपये भरले. आता काय करायचं बघा, या दोघांची वजाबाकी करून, म्हणजे तुम्हाला 3 वर्षाचे व्याज मिळते. 3 वर्षाची, 5 वर्षातून 2 वर्ष गेले की 3 वर्षाची तुम्हाला काय मिळते, व्याज मिळते. हे वजाबाकी करूया. हे बघा, हे 0 शून्यातून 0 गेले 0, 10तून 8 गेले 2, इकडे 1 देता, इथे झाले 11तून 6 गेले 5. चला हे 10तून पुन्हा इकडे बघा, इथे झाले 10, 10तून 8 गेले, खाली राहिले 2. ठीक, म्हणजे किती झाले, 2520 रुपये. हे झालं 3 वर्षाचं व्याज. तुम्ही काय करायचं, तुम्हाला पाहिजे आता लक्ष द्या, एक तर तुम्ही 2 वर्षाचा व्याज करा, इथे दिलेले बघा, अभिजितची 2 वर्षाची एवढे, म्हणजे अभिजितची 2 वर्षाची रास आहे 8,680 रुपये. तुम्ही 2 वर्षाचं व्याज करून घ्यायचं, त्यासाठी तुम्हाला 1 वर्षाचं व्याज करून घ्या. 1 वर्षाचं व्याज हे बघा 3 वर्षाचं होतं 2,520 भागिले हे 3 इकडे गुणाकार, तिकडे आले की भागाकार.
3 एक 3, 3 8 24, एक राहिला 3 चौक 12 हा एक. हे झालं एका वर्षाचं व्याज. एका वर्षाचं व्याज झालं 840. तुम्हाला पाहिजे 2 वर्षाचं, कारण तुमच्याकडे 2 वर्षाचे रास. चलो मित्र 2 वर्षाचे व्याज म्हणजे 840 गुणिले 2 करून टाका. 2 वर्षाचं व्याज येतं तुमच्याकडे 1680 रुपये यांचा गुणाकार केला. आता बघा तुमच्याकडे फॉर्म्युला असतो रास बरोबर काय मुद्दल प्लस व्याज. ठीक आहे. रास आहे तुमच्याकडे 2 वर्षाचं. बघूया अभिजितचं बघूया. अभिजितचे रास आहे 8680 रुपये 2 वर्षाचे. मुद्दल तुम्हाला काढायची आहे. किती रक्कम भरलेली आहे माहित नाही, तेच काढायचं आपल्याला. प्लस व्याज किती 2 वर्षाचा. 2 वर्षाचा व्याज आहे 1680 रुपये. इथं मानून टाकतो मी 1680 रुपये व्याज. हा 1680 इकडे प्लस आहे, इकडे आला की तो काय होतो मायनस. म्हणजे 8680 मायनस 1680 बरोबर मुद्दल. यांची वजाबाकी करा. 0तून 0 गेला, 8तून 8 गेला, 0 राहिला. 6 मधून 6 गेला, 0 राहिला. 8तून 1 गेला, 7. म्हणजे मुद्दल आहे तुमच्याकडे, म्हणजे अभिजित आणि सचिन दोघांनी मिळून प्रत्येकी 7,000 रुपये भरले होते. ही तुमची मुद्दल. पर्याय क्रमांक बघा, पर्याय क्रमांक 4 आहे. हे तुमचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. एका समाजसेवी संघटनेने किती तांदूळ घेतला. 43.7 kg तांदूळ 12 रुपये प्रति किलो दराने विकत घेतला. प्रति किलो दराने विकत घेतला. मग एकूण किती होती बघा खरेदी किंमत. एकूण खरेदी किंमत, एकूण तांदूळ आहे 43.7 kg गुणिले 12 रुपये करा. यांचा गुणाकार केला तर तुम्हाला त्याची खरेदी किंमत कळते बघा. 12 सत्ती 84, 8 राहिले. 12 36 प्लस 8 44 झाले, 4 राहिले. आणि 12 48 प्लस 4 म्हणजे झाले 52. दशांशानंतर एक अंक आहे. इकडे उजवीकडे एक अंक सोडून दशांश देऊया, म्हणजे तुमचा दशांश इथे येईल. मी तर जरा बाजूला सरकवतो. हे बघा एवढी झाली खरेदी किंमत. आता ही खरेदी किंमत, एवढे जे पैसे आहेत, एवढे जे रुपये आहेत, ते किती लोकांमध्ये वाटून द्यायचे. तर 152 गरिबांमध्ये वाटून द्यायचे. मग काय होणार आहे बघा. प्रति व्यक्ती किती येणार आहे खर्च. मग हे तुमच्याकडे आहे 524.4 रुपये. किती लोकांत वाटून द्यायचे. तर 152 लोकांमध्ये वाटून. काय करणार बघून घ्या. अंशातला दशांश काढण्यासाठी छेदामध्ये एक शून्य द्यायचं. हे बघा दशांशानंतर एक अंक आहे, छेदामध्ये एक शून्य दिला की हा दशांश निघून जातो. गेला बघा. फक्त कमी करा. आता दोन्ही कमी करूया. 2 14, एक राहिला. 2 12 हा शून्य. पुढे बघा जर दोन्ही कमी केला तर 2 2 4, 2 सखे 12, पुन्हा 2 2 4 आणि हे 2 2 4. पुन्हा अजून तुम्हाला दोन्ही कमी करावं लागेल. दोन्ही कमी केलं तर हे होतं 2 6, 2 16 आणि हा एक शून्य. इथं दोन्ही कमी करूया. हे बघा 2 1 2, 2 6, पुन्हा 2 1 2, पुन्हा 2 1 1311 होते. लिहून टाकतो मी. 1311 भागिले 380 ह्यांना कमी करूया. 19 ने भाग जाईल. 19 दोन्ही 38, 19 सखा 114, राहिले 17, 19 9 171. मग तुमच्याकडे झाले 69 भागिले 20 यांचा भागाकार. हे बघा 20 1 20, 20 3 60, 9 राहिले. वरी शून्य देऊ, इथं दशांश द्या. 20 चौक 80, पुन्हा 10 राहिले. एक शून्य वाढूया आणि 20 5 100. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला तुमच्याकडे 3.45 रुपये अशा प्रकारे वाटणी होईल. ऑप्शन क्रमांक आहे 2, 3.45 रुपये. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 62 खूप जास्त इंटरेस्टिंग प्रश्न आहे. त्यांचं म्हणणं 100 ते 300 यांच्या दरम्यान अशा
किती संख्या आहेत ज्या एकतर दोनने सुरू होतात वा संपतात. म्हणजे म्हणायचं काय त्यांना बघा, एखादी संख्या समजा 102 दोनने संपली, एखादी संख्या 205 ह्यांनी सुरू झाली. अशा किती संख्यात म्हणतात ते 100 ते 300च्या मध्ये. तर बघूया आपण काय करूया सुरुवातीला. 100 ते 200च्या मध्ये किती संख्या होतात ते एकदा काढा. पहिली संख्या असेल काय असणार आहे 102, दुसरी संख्या असणार आहे 112, तिसरी संख्या असणार आहे 120, चौथी संख्या असणार आहे 132, पाचवी आहे 142, सहावी आहे 152, 7 नंबरची संख्या आहे 162, 8 नंबरची संख्या आहे 172, 9 नंबरची आहे 182 आणि 10 नंबरचे आहे 192. 200 पर्यंत म्हणल्यानंतर 11 नंबरचे आहे बघा 200. यांची बघा एक तर शेवट दोनने झालाय किंवा सुरुवात तरी दोनने झाली तर बघा सुरुवात दोनने. अशा टोटल आहे तुमच्याकडे बघा 11. 11 संख्या 100 ते 200. आता 201 ते 300च्या मध्ये हे बघा त्याचं उदाहरण सांगतो, टोटल संख्या सांगतो. पहिली संख्या काय असेल 201, दुसरी असेल 202, पुन्हा हे बघा सुरुवात पण दोन्ही होती शेवट पण दोन्ही होते, त्यासाठी ही दोन वेगवेगळे नाही ते एकच पकडायचे. 203, 204, 205 अशा प्रकारे 299 पर्यंत हे होतात बघा 99. ह्या 11 201 पासून 203 पर्यंत होतात हे 99. म्हणजे टोटल किती होणार आहेत बघा आता. टोटल होणार तुमच्याकडे या 11 100 ते 200च्या मधले 11, 201 ते 300च्या मध्ये होतात टोटल 99. ह्या प्रकारे असे सुरुवात तरी दोन्ही होती किंवा शेवट तरी दोन्ही होतो हे 99. मग किती होणार टोटल. यांची जर बेरीज केली तर हा 0 झाला, टोटल झाल्या 110. पर्याय क्रमांक आहे तुमच्याकडे 1. हे तुमचं उत्तर. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 63 बघा. 8 आणि 28 मध्ये जे रिलेशन आहे तेच रिलेशन 15 आणि प्रश्नचिन्हाच्या जागेत जी संख्या असेल त्यांच्यामध्ये असते. काय रिलेशन आहे बघा. ह्या दोघांचा जर गुणाकार केला तुम्ही ह्या दोन नंबर किती 2 गुणिले 8 किती होणार आहे टोटल 16. ह्या 16ला जर तुम्ही 2 ने भागलं तर ह्यांचा भागाकार येतोय बघा 8 आणि हेच 8 इथं बनलेले. तसंच इथं एक संख्या आहे त्या दोघांचा गुणाकार भागिले 2 केलं की ही संख्या झाली. तिथं पर्याय क्रमांक आपण 63 ठेवून बघूया. त्या 63ला जर ठेवलं तर दोघांचा गुणाकार येतोय 18. 18ला 2 ने भागलं की उत्तर येतोय 9. पण आपल्याकडे 9 नाही तर आपल्याकडे 15 आहे म्हणजे हे ऑप्शन चालणार नाही. दुसरं ऑप्शन ठेवून बघू. 65 जर ठेवलं तर ह्या दोघांचा गुणाकार येतो 6 गुणिले 5 30 आणि 30ला जर 2 ने भागलं तर ह्यांचा भागाकार येतोय 15 आणि 15 आहे आपल्याकडे म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 65. एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या दोघांची मिळून संख्या दिली विद्यार्थी आणि शिक्षकांची 1564. इथं बघा 1564. हे त्याच्यामध्ये दोघं जण आहेत, कोण कोण विद्यार्थी पण आहेत आणि शिक्षक पण आहेत. तर त्या शाळेत प्रत्येक 16 विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक. म्हणजे काय एक शिक्षक असेल तर किती विद्यार्थी 16 विद्यार्थी. अशा प्रमाणे त्यांचा रेशो दिलेला बघा. तर तुम्हाला विचारले शिक्षकांची संख्या विचार काय करणार मांडूया त्यांचा रेशो. इकडे मांडूया आपण शिक्षक आणि इकडे मांडूया विद्यार्थी. काय होणार आहे बरं काय होणार आहे 16 विद्यार्थी असतील तर एक शिक्षक असणार. प्रत्येकासोबत तुम्ही एक जोडून टाका. जोडला आणि ह्या दोघांची मिळून संख्या दिली तुम्हाला किती 1564. मांडूया मग. हे बघा 1x प्लस 16x दोघांची मिळून संख्या दिली 1564. सांगा बेरीज 1x प्लस 16x किती होणार आहे 17x बरोबर किती 1564.
17 गुणाकारात इकडे आला की भागाकारात येईल बघा. एक्स बरोबर 1564 भागिले 17. चला भागाकार करूया. 17 एक 17, 17 9 53, 153. 156 मधून 153 गेले, राहिले 3. 17 एक 17, 17 दोन्ही 34, म्हणजे 100 किंमत आली तुमच्याकडे 92. ठीक आहे. तुम्हाला विचारलं काय? एकूण शिक्षकांची संख्या. इथं लिहितो मी शिक्षक. शिक्षक बरोबर किती घेतलेले आपण शिक्षक? एक एक्स आहे शिक्षक, म्हणजे एक एक्स. एक गुणिले 100 किंमत किती आहे? 100 किंमत आली तुमच्याकडे 92, गुणिले 92 पुढे या मग. त्यांचा गुणाकार केला तर 92, म्हणजे शिक्षकांची संख्या किती? शिक्षकांची संख्या 92. पर्याय क्रमांक तिसरा, 92 शिक्षक होतील बघा. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 66 आहे. काय विचारले? खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? सर्वात मोठी संख्या. तुम्ही चारही पर्याय जर बघितले ना, तर तुम्हाला असं वाटेल की हे जवळपास सगळं सारखं आहे. बघा 280, इथं पण 280 आहे, इथेही 280, इथेही 280. काहीच बदल. पॉईंटच्या नंतरचा बघा, सगळीकडे पहिला अंक बघायचा दशांश नंतरचा. हा बघा, हा पहिला अंक, हा जो मोठा असतो ती संख्या मोठी असते. इथे 9 आहे, इथेही 9 आहे, ते दोन्ही नंबर सारखे. इथं 1 आहे म्हणजे ही संख्या लहान आहे. इथं पण 1 आहे, त्याच्यामुळे ही पण संख्या लहान. दोन पर्याय आहेत, पर्याय पहिला आणि पर्याय. त्याच्यानंतर पहिला तर सारखा आहे, दुसरा चेक करा. दुसऱ्यामध्ये जे मोठी संख्या असेल ती मोठी संख्या ठरवतात. इथे बघा, हे 8 आहे आणि इथे 9 आहे. दशांश नंतर हा 9 मोठा आहे ह्या 8 पेक्षा, म्हणून पर्याय क्रमांक दुसरा हे तुमचं उत्तर बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 70 आहे. हा अक्षरमालेचा प्रश्न. बघूया काय काय म्हणते. एलच्या नंतर तुमच्याकडे आलाय बघा पी. एलच्या नंतर बघूया कुठे इथं. एलच्या नंतर पी आला. किती अक्षर सुटले बघा? 1 2 3, म्हणजे 3 अक्षर प्लस झाले तेव्हा पी आला. एच्या नंतर पुन्हा तुमच्याकडे ई आला. एच्या नंतर ए आला. हे बघा, इथं ए आहे, इथं ई आहे, पुन्हा 1 2 3 अक्षर प्लस झाले. अगोदरच्या अक्षरामध्ये 3 अक्षर प्लस झाले की एच्या नंतर ई येतो. ठीक आहे. तसंच पहिलं बघा, एलच्या नंतर पी आला, 3 अक्षर प्लस करून. इथेही जर तुम्ही 3 अक्षर प्लस केले तर तुम्हाला पुढचं अक्षर मिळेल बघा. यमच्या नंतर 3 अक्षर सोडा, 1 2 3 अक्षर सोडे, त्याच्या पुढचं अक्षर आहे क्यू, म्हणजे इथं तुमचं पहिलं अक्षर असेल क्यू. पर्यायामध्ये बघा कुठे इथं क्यू आहे, इथं क्यू आहे, इथं पी पी आहे. हे दोन पर्याय जागेवर घ्या. पहिल्या दोन मध्ये उत्तर आहे, तेही उत्तर तुम्हाला दुसऱ्याच अक्षरामध्ये मिळते बघा. इथं ई आहे, इथं आय आहे. ठीक आहे. हे बघा, एच्या नंतर ए आता 3 अक्षर प्लस करून. इथे पण बघा, ईच्या नंतर 3 अक्षर प्लस करून पुढचं अक्षर पण येते बघूया. एच्या नंतर 3 अक्षर सोडा, 1 2 3, पुढे येतोय बघा आय. हे बघा इथे येईल आय, म्हणजे पर्याय क्रमांक 2 येतोय. तरी पण आपण पूर्ण चेक करूया. हे बघा, केच्या नंतर ओ आहे. किती अक्षर प्लस केले तर? केच्या नंतर ओ आहे. इथे पण 1 2 3 अक्षर प्लस केले. तसंही एच्या नंतर 3 अक्षर प्लस करा. एच्या नंतर 3 अक्षर, 1 2 3, पुढचं अक्षर येणार ई. हे बघा, एच्या नंतर 3 अक्षर सोडले तर ई येतोय. ईच्या नंतर आय येतोय. किती अक्षर प्लस येतं? ईच्या नंतर आय. हे बघा, ई इथं आहे, आय इथं आहे. किती अक्षर सोडले? 1 2 3. तसं पलीकडे टीच्या नंतर 3 अक्षर सोडू, कुठलं येणार आहे? 3 अक्षर सोडा टीच्या नंतर. हे 3, 1 2 3 सोड, तर येणार आहे एक्स. म्हणजे तुमचं उत्तर आहे बघा क्यू आय ई एक्स. क्यू आय ई एक्स, पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 73 बघा. एका शंकूची उंची व त्रिज्या यांचे गुणोत्तर दिले तुम्हाला 2:3. ठीक आहे. पुढे काय म्हणते? शंकूचे घनफळ दिले तुम्हाला. घनफळ काय दिले बघा? 384 पाय. हा पाय शब्द महत्वाचा आहे. पाय दिलेला आहे तुम्हाला. सेंटीमीटर असतात, त्याची त्रिज्या काढा. त्रिज्या म्हणजे आर काढायची. त्रिज्याला काय म्हणतात तर आर म्हणत असतात. ठीक आहे. जे दिले ते मानूया आपण. तुम्हाला उंची आणि त्रिज्या दिलेली, तुम्हाला त्यांचं गुणोत्तर दिले. हे बघा, 2 जसं आहे ते प्रत्येकासोबत एक्स जोडून घ्या. लागणार आहे आपल्याला एक्सची किंमत काढायची. उंची आणि त्रिज्या यांचं गुणोत्तर दिलं 2x आणि 3x. ठीक आहे.
तुम्हाला माहिती शंकूचे घनफळ बरोबर काय असते 1/3 पाय आर स्क्वेअर एच. एच म्हणजे उंची, एच म्हणजे उंची, आर म्हणजे त्रिज्या, पायची किंमत फिक्स असते 22/7. चला शंकूचे घनफळ दिले तुम्हाला 384 पाय, इथं लिहून टाकतो 384 पाय, जसा दिलाय तसा माना बरोबर 1/3 ह्यांच्यामध्ये गुणाकार गुणिले पाय, पुन्हा ह्यांच्यामध्ये गुणाकार असतो. आर किती आहे तुमच्याकडे, आर हे बघा त्रिज्या, इथं ही त्रिज्या म्हणजे आर असते, किती आहे 3x, बस 3x चा वर्ग लिहितो 3x चा वर्ग, पुन्हा ह्यांच्यामध्ये गुणाकार गुणिले h किती आहे 2x. माना फिरून घेऊ जेवढं फिरता येईल तेवढं. काय होणार आहे बघा 3 इथं भागाकार, इकडे आला की तो गुणाकारात, पाय इथं बघा हे अंशात आहे, त्याच्या छेदामध्ये 1 असतो, हा अंशात आहे, मग इकडं काय होतं, इकडं अंशात आहे म्हणजे इकडे आल्यानंतर तो छेदात येणार. काय काय होणार आहे बघा, हे तर मानून टाकतो मी 384 पाय, हा भागाकारात होता, इकडे आला की गुणाकारात, हा इकडं अंशात होता किंवा गुणाकारात होता, इकडे आला की तो भागाकारात, हे आमचं भागाकार पाय बरोबर. इकडे राहिलं बघा हे 3x चा वर्ग आणि इकडे हे 2x, दोघांचाही वर्ग करूया, त्या 3 चा वर्ग केला की 9 येतोय, 9x चा वर्ग आणि हा इकडचा 2x. पुढे बघूया, हा पाय पाय कॅन्सल होतो, ठीक आहे, माहिती झालं बघा 384 गुणिले 3 बरोबर, ह्या नंबरचा गुणाकार करा 9 गुणिले 2 18, ह्या दोघांचा गुणाकार होतो. त्यांचा नियम थोडक्यात सांगतो, दोन संख्या गुणाकारात असतील आणि त्यांचा पाया समान असेल तर घातांकाची बेरीज होत असते, घातांकाची बेरीज होत असते. मग घातांकाची बेरीज करायची, हे बघा x चा वर्ग, ह्याच्या डोक्यात काही नाही म्हणजे 1 असतो, दोन्ही पैकी एक पाया ठेवला, घातांकाची बेरीज करा 2 + 1 हे झालं 3, क्यूब झाला, x वर्ग गुणिले x केला तर x चा क्यूब येतो. 18 इकडे गुणाकारात, इकडे आला की तो भागाकार, इकडे मानतो 384 गुणिले 3, 18 ला इकडे भागाकारात आला भागाकारात, इकडे बघा x चा क्यूब, ठीक आहे, कमी करूया 3 × 3 3 × 18, पुढे बघा 6 ने कमी करूया, 6 6 36, 2 राहिले, 26 24 म्हणजे 64 बरोबर x चा क्यूब. दोघांचं हे घनमूळ घेऊन टाका, 64 हा 4 चा घन आहे, 64 चं घनमूळ 4, x चं घनमूळ घेतलं तर x म्हणजे x ची किंमत आली 4, x म्हणजेच काय आहे तुमच्याकडे, x म्हणजे इथं x ची किंमत इथं ठेवून द्या, तुम्हाला त्रिज्या विचारली, इथं लिहितो मी त्रिज्या, त्रिज्या काढा विचारले, त्रिज्या बरोबर लिहितो मी, त्रिज्येचं तुमचं गुणोत्तर होतं 3x, मग हे 3 गुणिले x ची किंमत आहे 4, मग 4 त्रिक 12, त्रिज्या आली 12, पर्याय क्रमांक आहे 3, हे तुमचं उत्तर. चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 75 आहे, अक्षरमालेचा प्रश्न. फॅनसाठी त्यांनी काहीतरी कोड केला 21 26 13 असा लिहिला जात असेल तर डेड साठी डेड हा शब्द कसा लिहिला जाईल असं त्यांनी सांगितलं. बघूया आता फॅनसाठी 21 26 आणि 13 लिहिलं, काय लिहिलं असेल बघा, फॅन बघा एफ, फॅनचा एफ, हा एफ आहे, एफ साठी त्यांनी लिहिला 21 कोड, एफ चा कोड लिहिला 21, याचा अर्थ काय, हे बघा एफ च्या खालचा अक्षरचा आहे यू, यू चा नंबर आहे 21, तोच तिथे लिहिलेला आहे. ए आहे बघा, ए चा कोड लिहिला त्यांनी 26, याचा अर्थ काय, ए 1 नंबरला आहे, हे बघा ए च्या खालचा अक्षर आहे झेड, त्याचा क्रमांक आहे 26, तो तिथे लिहिलेला. एन बघा, एन चा कोड लिहिला 13, एन आहे इथं, एन च्या वरचा अक्षर आहे एम, त्याचा नंबर आहे 13, हे लिहिले. म्हणजे काय, वरचा अक्षर असेल त्याच्या खालच्या अक्षराचा नंबर, खालचा अक्षर असेल त्याच्या वरच्या अक्षराचा नंबर, क्रमांक लिहिलेला. इथे बघा आता डी, डी च्या खालचं अक्षर आहे डब्ल्यू,
त्याचा कोड आहे 23. 23 लिहायचं आहे आपल्याला, तर लिहून टाकतो मी 23. पर्यायामध्ये बघा 22 आहे, हा पर्याय चुकीचा आहे. इथेही 22 आहे, हाही पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 1 आणि 3 मध्ये तुम्हाला उत्तर सापडेल. ई बघून घ्या. ई च्या खालचं अक्षर आहे फी. फीचा नंबर आहे 22. 23, 22 हे बघा. पर्याय क्रमांक मध्ये 1 मध्ये दुसरं आहे 26, इथे आहे 22. म्हणजे इथे हा पर्याय 1 नंबरचा कॅन्सल होतो. पण पूर्ण उत्तर आपण चेक करूया. ए आहे बघा. ए च्या खालचा अक्षर, ए च्या खालचा अक्षर आहे झेड. झेडचा क्रमांक आहे 26, लिहून टाकतो 26. पुढचा अक्षर आहे डी. डी चा बघा, डी च्या खालचा अक्षर आहे डब्ल्यू, त्याचा क्रमांक आहे 23. म्हणजे तुमचं उत्तर आहे 23, 22, 26, 23. 23, 22, 26, 23. पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 77 आहे बघा. हा दिशेचा प्रश्न. तुम्हाला माहिती आहे तुमच्या उजवीकडे, बोर्डच्या उजवीकडे, तुमच्या हाताच्या उजवीकडे जे असते ते असते बघा पूर्व दिशा. पूर्व दिशा. ठीक आहे. पूर्वच्या बरोबर विरुद्ध असते पश्चिम. बॉटमला असते दक्षिण आणि दक्षिणच्या विरुद्ध असते उत्तर. ठीक आहे. अशा प्रकारची दिशा. आता बघू काय म्हणतात. बी हे गाव ए गावाच्या उत्तरेला. बी हे गाव, बी हे गाव ए गावाच्या उत्तरेला, हे उत्तरेला दाखव. किती अंतरावर काय दिलं. पुन्हा काय म्हणतात. सी हे गाव बी गावाच्या पूर्वेला. सी हे गाव, सी हे गाव बी गावाच्या पूर्वेला, ही पूर्व दिशा बघा, ही पूर्वेला. पुढे बघा काय म्हणते. डी हे गाव, डी नावाचं जे गाव आहे ते गाव ए गावाच्या डावीकडे आहे. ए गावाच्या डावीकडे म्हणजे बघा ही उत्तर दिशा आहे म्हणल्या. हे बघा ही उत्तर दिशा आहे. उत्तर दिशा जर इकडे बघितलं तर ही डावी दिशा आहे. ए गावाची ही डावी दिशा. मग डी हे तुमचं इथं असणार आहे बघा, डावीकडे म्हणजे इथे असेल तुमचं. आता पुढचा प्रश्न त्यांचा. तर सी हे गाव डी गावाच्या कोणत्या दिशेला वसलेलं आहे. सी हे गाव डी गावाच्या कोणत्या दिशेला वसलेलं आहे. आपण दिशा काढूया इथे डीच्या इथे बघा, इथे दिशा काढूया. अशा दिशा जर काढल्या तर हे बघा इकडची दिशा कोणती, ही असते बघा आग्नेय, इकडची असते वायव्य. ही दिशा जी आहे ती आहे ईशान्य दिशा. इकडे असते बघा ईशान्य आहे. सी इकडे आहे, ईशान्येकडे आहे. ईशान्य हे तुमचं पर्याय आहे बघा, पर्याय क्रमांक 4. ईशान्य हे तुमचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. प्रश्न क्रमांक 79. एक अक्षरमाला दिली तुम्हाला आणि अक्षरमाला ती तुम्हाला पूर्ण करायची आणि ह्याला लयबद्ध अक्षरमाला. कोणची अक्षरमाला. लयबद्ध. काय अक्षरांचं रिपिटेशन झालेलं असतं. हे बघा याचा पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. आणि ते लयबद्धता कशी साधली ते सांगतो. हे बघा पहिला अक्षर सी आहे, इथे टाकू सी. हे बघा इथं दुसरी जागा पुन्हा सी आहे बघा, सी टाकू. तिसरं अक्षर ए आहे, ए टाकू. ठीक आहे. पुढचा अक्षर बी आहे बघा, बी टाकू. आणि सगळ्यात शेवटी हे बी टाकू. आता लयबद्धता बघा कशी. हा बघा सिंगल ए आहे, नंतर बी आहे, हा सी आहे, सिंगल सिंगल. पुन्हा बघा ए डबल झालाय, ए ए. पुन्हा बी डबल झालाय, बी बी. पुन्हा सी सी बघा, ए ए बी बी सी सी. पुन्हा बघा हे ट्रिपल ए झाला, ए ए ए. ट्रिपल बी, बी बी बी. आणि हे ट्रिपल सी, हे बघा ट्रिपल. पुन्हा 4 ए. नंतर बी ची सिरीज सुरू होती पण बी ची सिरीज कंप्लीट नाही. म्हणजे पर्याय क्रमांक तुमचा 2 हे उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 81 बघा. याच्या बाबतीत तो येणे काही माहिती सांगितलेली बघा. येणे एक व्यवहार केला, तुम्हाला विक्री किंमत दिली आहे. हे बघा येणे एक वस्तू 480 रुपयांना विकली. 480 विक्री किंमत आहे 480 रुपये. 480 रुपयांना विकली असता त्याला 20% तोटा झाला. 20% तोटा झालाय. याचा अर्थ त्यांनी 80% रक्कम त्या वस्तूची मिळवलेली. हे बघा अशी तर लिहून दाखवतो. 100% हे मूळ असतं. 20% तोटा झालाय म्हणजे 20% मायनस झाले. 100 मधून 20 गेले की 80% राहतात. राहिले. पुढे काय म्हणते. जर एला त्या वस्तूवर 20% नफा पाहिजे. 20% नफा म्हणजे बघा
मूळ किंमत असते 100%, त्याच्यावर 20% नफा पाहिजे, म्हणजे 20% प्लस केला तरी ते येणार 120%. हे बघा, मग 120% म्हणजे किती रुपये? 480 ला विकली तेव्हा 20% तोटा झाला, म्हणजे 80%च रक्कम मिळाली. त्याला 20% नफा पाहिजे. 100% प्लस 20%, मूळ किंमत प्लस 20% नफा, टोटल होणार 120%. 120% म्हणजे किती रुपये? तिरकस गुणाकार करूया. 480 गुणिले 120 भागिले, हे बघायचे 0 0 गेला, 8 1 8, 8 7 48, गुणाकार करूया. इथालचे 6 गुणिले 120, 12 72 होता. 72 वर हा एक शून्य, त्याची नवीन विक्री किंमत असेल 720 रुपये. पर्याय क्रमांक आहे तिसरा, 720 रुपये विक्री किंमत असेल. चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 86. नातेसंबंधाचा प्रश्न बघा. काय म्हणते बघा, के हा कुणाचा भाऊ आहे? जेचा भाऊ आहे. इथे तुम्ही जे हा भाऊ आहे बघा. के हा भाऊ आहे जेचा. जेच्या बाबतीत आपल्याला कळलं, ठीक आहे. पुढे काय म्हणतंय, यम ही केची बहीण आहे. यम ही केची बहीण आहे. यम केची बहीण आहे बघा. इथे तुम्ही बहीण, ज्याच्याकडे बांधकुले ते नातं आहे बघा, ही बहीण आहे. हा भाऊ आहे जेचा, ठीक आहे. पुढे बघा, पी हा यमचा भाऊ आहे. पी तर बाजूला लिहून टाकतो बघा. पी हा यमचा भाऊ आहे. यम ह्याचा भाऊ हा आहे. पी भाऊ आहे यांचा, ठीक आहे, लिहून टाकलं. पुढे काय म्हणते ते, जे हे यांचे वडील आहेत, लिहून टाकतो. हे बघा, जे वडील आहेत यांचे वडील, जे हे यांचे वडील आहेत, ठीक आहे. पुन्हा म्हणते ते यस हे यमचे बाप वडील आहेत. यस यमचे वडील, यमचे वडील आहेत. तर प्रश्न ज्यांचा, पीचे काका कोण? येतं बघा, पी आणि ए, पी आणि एन हे भावंड आहे. यांचे वडील जे आहेत, म्हणजे पीचे वडील जे आहेत, पीचे सुद्धा वडील जेच आहेत, ठीक आहे. मग बघा, हा पुरुष आहे, जेचा भाऊ आहे, जेचा भाऊ के आहे. पीचे वडिलांचा भाऊ, वडिलांचा भाऊ कोण असतो? काका असतो. पीचे काका कोण? पीचे काका कोण? मग के आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्यांचं उत्तर. चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 88 बघा. जसा चैत्रचा संबंध ज्येष्ठ सोबत आहे, तसंच श्रावणचा संबंध कोणत्या महिन्यात? हे मराठी महिने बघा, इथे मी काही मराठी महिने लिहिले तर चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन. हे बघा, चैत्रचा संबंध ज्येष्ठ सोबत आहे. चैत्र आणि ज्येष्ठ एक महिना सुटलेला आहे. तसंच इकडे दिलेले श्रावण, श्रावणचा संबंध अश्विन सोबत असणारे 1 महिना सुरू. अश्विन हा पर्याय क्रमांक 1 आहे, हे तुमचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 90 आहे बघा. 30 गायींचा 10 दिवसांचा पोषक खाद्याचा खर्च दिला 20,000. पुन्हा काय म्हणले, तर 40 गायींचा 18 दिवसांचा पोषक खाद्याचा खर्च किती? आता ह्याच्या काळका मध्ये एक फॉर्म्युला बघा, M1 D1, इथे W1 असते, पण आपण इथे काय करूया, आता P1 करूया. P1 म्हणजे पेमेंट, त्याचा किती खर्च लागतो तो खर्च, बरोबर. M2 D2, इथे W2 असतो, पण आपण करूया इथे P2. P2 मध्ये त्याचं पेमेंट किती खर्च लागणार, ठीक आहे. हे बघा, 30 गायी, यमच्या जागे काय ना गाय नाव. हे बघा, 30 गायींचा खर्च 10 दिवस. हे बघा, M1 किती दिवस, D म्हणजे दिवस, 10 दिवस. किती खर्च येतोय? 20,000. इथे लिहून टाकू आपण 20,000. ठीक, बरोबर. M2 म्हणजे हे दुसऱ्या गायी, दुसऱ्या वेळेस आलेल्या गायी, किती गायी तर 40 गायी, गुणिले D2 म्हणजे दिवस, डेज किती दिवस, 18 दिवसांसाठी विचारले त्यांनी. किती खर्च लागेल माहित नाही, P2 तसंच ठेवूया. काय करणार बघा, हा 20,000 छेदात आहे इकडे, पलीकडे गेला की तो अंशाचा आहे. हे दोघं इकडे अंशात, इकडे आले की ते छेदात, P2 इकडे येऊन जाईल. म्हणजे काय होणार बघा, P2 इकडे घेऊन टाकू. P2 बरोबर 40 गुणिले 18, 20,000 इकडे टाकूया, हे 20,000 भागिले हे 10 आणि 30 छेदात आहे बघा, हे 30 गुणिले 10. हा बघा, 1 शून्य गेला, इथं 1 शून्य गेला, 3 ने कमी करूया, 3 1 3, 3 6 18,
P2 म्हणजे खर्च पेमेंट त्याचे किती होते बघा, 4 गुणिले हे 6 गुणिले 2000. पुन्हा बघूया, P2 बरोबर गुणाकार करूया, 4 सक 24, 24 दुने 48, घेऊन टाकतो मी 48, 48 आणि हे 3 शून्य उचलून मारतो, 1 2 3, म्हणजे येईल टोटल खर्च येईल 48,000 रुपये. 48,000 रुपये पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 93 काय म्हणते, जर एका संख्येच्या तिप्पटीपेक्षा 4 ने अधिक, 4 ने अधिक म्हणजे 4 प्लस करायचे, तिप्पटीपेक्षा तिप्पट प्लस 4 करायचे. बघूया, समजा ती संख्या तुम्ही x मानली x, मग त्या ह्या संख्येच्या तिप्पटीपेक्षा, तिप्पट म्हणजे 3 पट, 3 पट म्हणजे 3 ने गुणिलेलं असतं. हे बघा, 3 गुणिले x हे झाले तिप्पट. 4 ने अधिक आहे तर 4 अधिक करूया. 4 ने अधिक असलेली संख्या ही संख्या ही त्याच संख्येच्या म्हणजे x च्या किती 4 पटीपेक्षा गुणिले 4 किती लहान आहे, 3 ने लहान, -3 करू, 3 ने लहान असणाऱ्या संख्या इतकी असेल, म्हणजे दोन्ही संख्या बरोबर आहे. बघूया, x ची किंमत काढूया, त्यांचा गुणाकार केला तर हे 3x अधिक 4 होते बघा, बरोबर हे कापचं 4x -3, -3 ला इकडे घेऊन या, प्लस होती, 3x ला पलीकडे घेऊन जा, मायनस होते. मग काय होणार आहे बघा, हे 4 3 इकडे आले, 3 प्लस झाले, बरोबर इकडचे 4x, हे 3x पलीकडे मायनस, दोघांची बेरीज केली तर 7 होते बघा, इकडचे वजाबाकी x, म्हणजे ती संख्या ती संख्या जी x होती, x ची किंमत तुम्हाला मिळाली 7. पुढे येऊया आपण, तर त्याच संख्येच्या म्हणजे x ची किंमत तुम्हाला मिळाली 7. 7 च्या म्हणजे गुणिले असतो बघा, 6 पटीपेक्षा गुणिले 6, 6 पटी म्हणजे 6 ने गुणिले, 6 ने अधिक, 6 ने अधिक करा, हे बघा, बघूया मग असणारी संख्या निवडा. हे बघा, दोघांचा गुणाकार केला तर 42 येते, हे प्लस 6 होता, बेरीज केली तर हे होते 48. असणारी संख्या निवडा म्हणतात, 48 ही ती संख्या. चला पुढचा लक्षात, प्रश्न क्रमांक 95 हा कॅलेंडरचा प्रश्न आहे बघा, तर लिहून टाकतो. प्रजासत्ताक दिन कधी असतो ते लिहून टाकतो, 26 जानेवारी 1988 रोजी. वार होता तुमच्याकडे मंगळवार, इथं बघा मंगळवार लिहून टाकतो. कधी विचारलं, 1990, 1990 या वर्षी स्वातंत्र्य दिन असतो बघा 15 ऑगस्ट. ठीक आहे, बघूया आता काय करूया आपण, 1990 पर्यंत जाऊया. 26 जानेवारी 1989, 26 जानेवारी 1990, 26 जानेवारीचा वार. जेव्हा लीप वर्ष असतं तेव्हा पुढील वर्षात त्याच तारखेचा वार 2 दिवसांनी पुढे जातो. म्हणजे इथं वार येईल मंगळवारच्या नंतर 2 दिवस म्हटलं तर बुधवार आणि गुरुवार. लीप वर्षात 2 दिवसांनी जातं. 1989 हे सामान्य वर्ष आहे, इथे बघा एका दिवसांनी जातं सामान्य वर्षामध्ये, गुरुवारच्या नंतर शुक्रवार, हे बघा शुक्रवार. ठीक, म्हणजे 26 जानेवारी 1990 ला शुक्रवार आहे. तुम्हाला पाहिजे 15 ऑगस्ट 1990 ला. ठीक आहे, 26 तारखेने पुढे जाऊया. हे बघा कसं असतंय, जेव्हा 31चा महिना असतो, 31 दिवसांचा महिना असतो, तेव्हा पुढील महिन्यात आपली त्या तारखेचा वार 3 दिवसांनी. जेव्हा 30चा महिना असतो तेव्हा पुढील महिन्यात त्याच तारखेचा वार 2 दिवसांनी. 29चा महिना असेल तर पुढील महिन्यात 1 दिवसाने पुढे, 28चा असेल तर 0 दिवसांनी. हे तुम्हाला जरा शॉर्ट मध्ये सांगितलं, पूर्ण एक लेक्चर. मग बघूया आपण 26 जानेवारीचा तुम्हाला माहिती आहे, इथून तुम्ही 26 फेब्रुवारी वार किती दिवसांपुढे जाणार आहे, हा बघा 31चा महिना असतो जानेवारीचा, 31चा महिना म्हणल्यानंतर वार 3 दिवसांनी पुढे जाणार. ठीक आहे, पुढे बघा 26 फेब्रुवारी ते 26 मार्च. आता 1990 हे सामान्य वर्ष, सामान्य वर्ष म्हणजे फेब्रुवारीचा महिना हा 28चा असतो, वार किती दिवसांपुढे जाणार 0 दिवस.
तुम्ही 0 दिवस. मार्च नंतर 26 एप्रिल, त्याच तारखेचा वार बघा, 26 एप्रिलला जाऊ. मार्चचा असतो 31 दिवसांचा, वार जाणार 3 दिवसांनी पुढे. नंतर लिहूया 26. हे बघा, एप्रिलचा महिना 30चा असतो, 30चा महिना वार जातो 2 दिवसांनी. नंतर पुन्हा लिहू 26 जून. 26 जून. मेचा असतो 31चा, वार जाणार 3 दिवसांनी. जून पर्यंत आलो आपण. इथं लिहितो पुन्हा मी 26 जून. 26 जुलै. जूनचा महिना असतो 30चा, वार जाणार पुढे 2 दिवस. हे बघा, 30चा महिना असेल तर 2 दिवसांनी वार. आणि आपल्याला जुलै पर्यंत इथे थांबूया, पुढे आपल्याला ऑगस्ट पर्यंत जायचं. ठीक आहे, हे बघा दिवस किती होतात. 26 जुलै, त्याच्यानंतर लिहू आपण 27 जुलै, 28 जुलै, 29 जुलै, 30 जुलै, 31 जुलै. हे किती दिवसांत बघा, 1 2 3 4 5, हे होतात 5 दिवस. आणि 1 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट पर्यंत हे होतात टोटल 15 दिवस. सगळ्या दिवसांची जर बेरीज केली तर किती होती बघूया. इथे बेरीज करूया. चला बघा, यांची बेरीज बघा. 26 जानेवारी 1990 पर्यंत आलतो आपण, तिथं शुक्रवार येतो. 26 जानेवारी 1990 ला शुक्रवार येतो. त्याच्या पुढचं कॅल्क्युलेशन फक्त राहिले आपलं. हे बघा, हे 3 दिवस प्लस इथले 3 दिवस, पुन्हा हे 2 दिवस, पुन्हा हे 3 दिवस, जून ते जुलैचे हे 2 दिवस, आणि 27 जुलै पासून 31 जुलै पर्यंतचे हे 5 दिवस, आणि इकडचे हे 15 दिवस. 1 ऑगस्ट पासून 15 ऑगस्ट. ठीक आहे, हे बघा बरं. 20 22 22 आणि 3 25 25, आणि हे 2 27 27, आणि हे 3 30 30 आणि 3 33. टोटल बेरीज झाली 33. प्रत्येक आठवड्याला म्हणजे 7 दिवसाला तोच वार आहे. इथे बघा, 26 जानेवारी 1990 शुक्रवार होता. त्याच्यानंतर तुमच्याकडे 33 दिवस होता. या 33 दिवसाला तुम्ही जर आठवड्याने भागलं, म्हणजे 7 दिवसांनी भागलं, जी बाकी राहील तेवढ्या दिवसांनी आपल्याला पुढे जायचं. 7 एका 7, 7 चोक 28 होते बघा. 33 मधून 28 गेले तर बाकी राहते तुमच्याकडे 5, बाकी राहते 5. मग शुक्रवार पासून 5 दिवस पुढे मोजायचे तुम्ही. कुठला वार येणार बघा, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. म्हणजे 15 ऑगस्टला येतोय बघा बुधवार. बुधवार बुधवार हे तुमचं उत्तर बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 96 आहे. एक समीकरण दिलंय तुम्हाला, आणि त्यांनी सांगितलंय कोणत्याही 2 गणितीय चिन्हांची, हे 2 तिकडे दिलेत बघा तुम्हाला, 2 चिन्ह, हे अशा प्रकारे 2 चिन्ह. कोणत्याही 2 गणितीय चिन्हांची अदलाबदल करायची. अदलाबदल केली असता समीकरण बरोबर ठरेल. म्हणजे दिलेलं समीकरण हे तुमचं चुकीचं असतात, पण तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये उत्तर 24 आणायचं. आणि ते 24 कसं आणायचं, इथले समीकरणातले हे चिन्ह 2 चेंज करून, कुठलेही 2 चेंज करूया. म्हणजे कसं, प्लसच्या जागेवर तुम्हाला मायनस वापरायचे, आणि मायनसच्या जागेवर प्लस वापरायचे. त्यांची फक्त जागा चेंज करायची, अदला बदल करायची, आणि ते इकडे करून बघायचे. ठेवूया आपण पहिला पर्याय ठेवूया. तो नाही बसल्यानंतर दुसरा पर्याय वापरूया. भागाकारच्या जागेवर बेरीज ठेवूया, बेरीजच्या जागेवर भागाकार करूया. तोही नाही बसला तर तिसरा चेक करूया. हे अशा प्रकारे. तिसरा नाही बसला तर चौथा चेक करूया. बघूया कुठेतरी उत्तर मिळेल आपल्याला. हे बघा, फक्त ते 2च चिन्ह चेंज करायचे, बाकी कुठले नाही. हे 15/3 चेंज नाही. मायनस आहे, हे बघा, मायनसच्या जागेवर प्लसचं चिन्ह वापरायचं तुम्हाला. प्लस 7 गुणिले 4, आणि प्लसच्या जागेवर, हे प्लसच्या जागेवर मायनसचं चिन्ह वापरायचं. आपण पर्याय क्रमांक 1 वापरतोय. याचं जर उत्तर 24 आलं तर पहिला पर्याय बरोबर आहे. बघूया, अगोदर भागाकार करूया, नंतर गुणाकार करूया, आणि शेवटी वजाबाकी करूया. त्यांचा भागाकार केला तर येतोय बघा 5, प्लस गुणाकार येतोय 28, मायनस 9. बेरीज केली तर येते 33, 33 मायनस 9. ह्यांची वजाबाकी केली तर येते बघा 24. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा तुमचा बसवून जातोय. बेरीज आणि वजाबाकी हे 2 तुम्हाला चेंज करायचे होते. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 99. एक गाडी
काय करते 108 किलोमीटर प्रति तास किलोमीटर पर आवर वेगाचं. किती अंतर कापायचं त्याला 1200 मीटर अंतर कापायचं. इथं लिहून टाकू. अंतर लिहितो आपण, अंतर लिहूया. अंतर तुमच्याकडे आहे 1200 मीटर. एम लिहूया. तुम्हाला वेग दिलाय, वेग दिला 108 किलोमीटर पर आवर. हे बघा, अंतर तुमचं मीटर मध्ये, वेग तुमचा किलोमीटर मध्ये. असं नाही चालत, मेजरमेंट सारखे पाहिजे. म्हणजे इथं पण तुमचं मीटर पर सेकंड पाहिजे. म्हणजे तुम्हाला किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंड करायचे. किलोमीटर पर आवरला हे बघायचं तुम्ही, किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंड जर करायचं असेल तर तुम्हाला ह्या किलोमीटर पर आवरला किती गुण लागतं 510 गुणावं. वेगाला गुणावं. गुणून घेऊ आपण. तुम्हाला वेळ विचारला किती वेळ लागणार आहे, वेळ विचारला तर वेळेचा फॉर्म्युला म्हणूया. वेळ बरोबर फॉर्म्युला असतो बघा, अंतर भागिले वेग. ठीक आहे, अंतर आहे तुमच्याकडे 1200, वेग आहे 108. वेगाचं कन्व्हर्जन करून टाका, मीटर पर सेकंड करायचा किती गुणलं पाहिजे 510. कमी करूया 1895, 18 हे होते 6, म्हणजे हे होते 1200 भागिले 6 पंचे 30 होतात बघा. शून्य शून्य तर गेला, 3 1 3, 3 चौक 12, हे 40, 40 सेकंद. हे तुमचं उत्तर आहे. ते पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे 40. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 100. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या बघा. हे बघा 3 नंबर दिले, 1 2 3 नंबर दिले. ठीक आहे, 1 2 3 नंबर दिले, 1 2 3. इथं कुठलाही नंबर दिला नाही, इथं प्रश्नचिन्ह दिले नाही, इथं कुठला नंबर येणार आहे असं त्यांचं म्हणणं. मग ठीक आहे, 175 येते बघा. 75 कसं येते बघा, ह्या दोघांचा गुणाकार जर केला तुम्ही तर गुणाकार येतोय बघा ह्या दोघांचा 5 गुणिले 3 15. हे बघा 15 हे 75 होतात, म्हणजे पुन्हा आलेल्या गुणाकाराला 5 ने गुणायचं, 15 5 75. ठीक आहे, ह्या दोघांचा गुणाकार हे बघा 4 गुणिले 7, 4 7 28 होतात. आलेल्या गुणाकाराला पुन्हा 5 ने गुणलं तर हे बघा 28 5 140 होतात. ठीक आहे, इकडे बघा या दोघांचा जर गुणाकार केला तुम्ही 5 गुणिले 6 तर हे 5 7 30 होतात. त्याला जर तुम्ही ह्याला आलेल्या गुणाकाराला 5 ने जर गुणलं तर गुणाकार येतो बघा 30 गुणिले 5 म्हणजे 150 येतोय. 150 हे पर्याय आहे तुमच्याकडे 4, पर्याय क्रमांक 4 तुमचं उत्तर आहे.